40 झालेले आहेत. आपण आजच्या सेशनला या ठिकाणी सुरुवात करतोय. सुप्रभात, नमस्कार मित्रांनो. प्रत्येकाकडनं नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कारण नमस्कार हा वैयक्तिक जीवनात महान मोठा चमत्कार करू शकतो. कारण नमस्काराच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ज्या काही ओळखी आहेत त्या ओळखींचा फायदा वैयक्तिक जीवनात खूप चांगला होतो. त्यामुळे नमस्कार हा खूप महत्वाचा विषय आहे. तर मित्रांनो, आज शेती उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या या माध्यमातून आयुग्राम एज्युकॉम हा जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा दर रविवारी सकाळी 9:30 वाजता तज्ञांच्या सोबत इंटरॅक्शनच्या माध्यमातून. आज प्रत्येकाची ती मानसिकता ठेवा की मला काही प्रश्न विचारायचे. सरांना समजून घेता घेता आपण काही प्रश्न विचारले तर त्या मिळणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यासाठी फार फायदेशीर असणार आहे. हे मी मुद्दाम आत्ताच तुम्हाला या गोष्टी सांगतो मित्रांनो. तर आयुग्राम ही संस्था विकसित होण्या अगोदर मी स्वतः साधारण 22 वर्षापासून एक आयुर किसान हर्बल इंडस्ट्री चालवतोय, की ज्या माध्यमातून ॲलोवेरा, नीम, तुलसी, आवला, मोरिंगा, जिंजर, शतावरी, अश्वगंधा, हळद, गुळवेल यापासून आम्ही त्यांचे एक्स्ट्रॅक्ट्स काढून त्यांच्यापासून ज्युसेस, फायबर प्राश, पावडर्स मध्ये, टॅबलेट्स मध्ये काम करतोय आणि ते आयुर किसान ब्रँड म्हणून वितरित करतोय, विकतोय. मी स्वतः भरपूर त्यासाठी इतकं फिरलेलो आहे, म्हणजे खोटं नाही सांगत, जवळजवळ 7 लाख किलोमीटर फोर व्हीलरवर ड्राईव्ह झालेलं आहे. केवळ प्रत्येक दिवस गाडीत बॉक्स टाकायचे आणि बाहेर फिरायचं. आणि मला असं वाटतं की तुमच्याकडे फक्त इनिशिएटिव्ह स्ट्रॉंग असेल, कुछ करने की आदा असेल तर सब कुछ हो सकता है. हा आत्मविश्वास मी या निमित्ताने आज द्यायला तुम्हाला मला आवडेल. तर हे करत असताना कुठंतरी आम्ही ग्रामीण भागात फिरत असताना मला नेहमी वाटायचं की आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये पोटेन्शियल आहे, परंतु त्यांना रोजगाराचा अभाव असल्यामुळे त्यांची वय वाढतायत. वय वाढत असताना त्यांच्या तांत्रिक अडचणी आहेत कुटुंबामध्ये. काही मी बऱ्याच शेतकरी कुटुंबामध्ये जेव्हा गेलो, बसलो, त्यावेळेस त्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर अक्षरशः शहारे येतात अंगावर. ते असे आहे की आता क्षेत्र कमी झालेलं आहे, उत्पादन क्षमता वाढतीये. उत्पादन क्षमता वाढत असे नाही, कारण टेक्नॉलॉजी अपग्रेड होते त्यामुळे उत्पादन क्षमता वाढतीये, पण वाढलेल्या उत्पादन क्षमतेची विक्री व्यवस्थापनामध्ये अडचणी येत आहेत. त्याला त्याप्रमाणे बाजारभाव मिळत नाहीये. तिथं त्याला ऍडजस्ट करता करता मुलांची पण परवड होतीये. मुलांनाही एका बाजूला शिक्षण पाहिजे असतं. हुशार मुलं आहेत. मला वाटतं शेतकऱ्यांची मुलं ही सर्वात हुशार मुलं असतात, त्याच्यावर माझा विश्वास आहे. त्याचं कारण असं आहे की लहानपणापासून जन्माला आल्यापासून ते प्रतिकूल परिस्थितीत जगत असतात. त्या काळ्या मातीत त्यांचं फिरणं असतं की जिथं ढेकळातनं पळणं असेल, कोंबड्यांच्या मागे धावणं असेल, रात्रीच्या अंधारात एक प्रवास करणं असेल, आणि ते प्रवास म्हणजे पाटाला पाणी सोडायचं असेल, भीती हा विषय त्यांच्याकडे नसतो. सगळ्यात महत्वाचं, जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे भीती नसावी, धाडस असावं. पण भीती नसेल, धाडस असेल आणि योग्य मार्गदर्शन असेल आणि थोडंसं विचारांचं चिंतन असेल तर मला 100% खात्री आहे की तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये आनंदी, अर्थ कमवू शकता, श्रीमंत होऊ शकता. थोडीशी मानसिकता आपल्याला बदलावी लागेल. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढला तर मला खात्री आहे की तुमच्या मनामध्ये कोणताही अहंकार राहणार नाही, संकुचित वृत्ती राहणार नाही. तर हा सगळा विषय डोळ्यासमोर ठेवून शेती उद्योजकता आणि व्यापार विकसित होण्याच्या दृष्टीने आपल्याला तशी मानसिकता असणारी मंडळी एकत्र संघटितपणे कार्यरत करायची, त्यांची कार्यक्षमता वाढवायची. त्यासाठी कॉन्स्टिट्युशनल बॅकग्राऊंड काय असलं पाहिजे. आता आपल्या या मीटिंग्स मध्ये वेगळे तज्ज्ञ आहेत. पुढच्या वेळी चार्टर्ड अकाउंटंट येतील की जे सांगतील की रजिस्ट्रेशन काय असले पाहिजेत, फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन म्हणजे नेमकं काय असतं, त्याचे फायदे काय असतात, गव्हर्नमेंटच्या कोणत्या योजना त्याला फायदेशीर आहेत. त्याच वेळी एखाद्या बँकेचे चेअरमन असतील, ते सांगतील की बाबा बँकेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काय अर्थार्जन करू शकतो, की किती मदत करू शकतो, तुमचं ओन कॉन्ट्रीब्युशन किती पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपल्याला 100% अंदाज येईल, म्हणजे आपण व्यवहार सुरू केले, व्यवहार सुरू केल्यानंतर 3-4 महिने 6 महिन्यामध्ये व्यवहारामध्ये एक पत तयार झाली बँकेमध्ये, तर या माध्यमातून आपल्याला उद्योग व्यवसायासाठी एक प्लॅटफॉर्म तयार होईल आणि पुढे जाऊन आपल्याला या शेती उद्योजकतेच्या माध्यमातून कमीत कमी 1 लाख रुपये दर महिन्याला मिळतील, एवढी ताकद या पोटेन्शियल मध्ये आहे. तुम्ही आज गेल्या आठवड्यात आपल्या बरोबर जे तज्ज्ञ आले होते, चव्हाण सर, त्यांचं तुम्ही ऐकलंच असेल. त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर असताना त्या ठिकाणी त्यांचं पॅकेज 1 CRचं पॅकेज होतं जवळजवळ. ते सोडून त्यांनी व्यवसायात आले. त्यांनी 4 कॅफेचे स्टॉल सुरू केले, स्वतःच प्रीमिक्स डेव्हलप केलं आणि त्या माध्यमातून ते रोज 60,000 लोकांना सर्व्हिस देतात. म्हणजे 60,000 कप जात आहेत त्यांचे. आज एक कप साधारण 20 रुपयाला जरी म्हणला तरी रोजचा सेल झाला किती.
रोज 12 लाख रुपयाचा सेल होतो आणि या 12 लाखाच्या सेलमधनं तुम्हीच बघा प्रॉफिट किती राहतं. रोजचा जर 1-2 लाख रुपयाचं जर रेव्हेन्यू जनरेट करणारे फक्त 4 स्टॉलमध्ये ताकद असेल, तो काय पोटेन्शियल आहे. त्यासाठी काहीतरी थोडंसं ट्रान्सफॉर्मेशन, त्यासाठी थोडंसं मार्गदर्शन मिळणारी माध्यमं मिळाली, की मला खात्री आहे, की आपल्यामध्ये अशा पद्धतीची माध्यमं विकसित होतील आणि या निमित्ताने, या कार्यक्रमामुळं तुमच्यामध्ये परिवर्तन झालं आणि हे परिवर्तन तुम्ही लोकांच्या मध्ये एक आत्मविश्वास देण्यासाठी केलं, तर शेती उत्पादनांना बाजारभाव हा 100% मिळणार. हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही एक आयुग्राम विकास ट्रस्ट विकसित केला आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने मी स्वतःला व्याख्यानं द्यायला लागलो. माझ्या व्याख्यानाचा मुख्य विषय असा होता, की शिफारसीशिवाय लाचारीशिवाय शिफारस करायला तुम्हाला कोणाला आवडणार नाही. लाचारित्र व्हायला अजिबात आवडत नाही. हे शेतकऱ्याचं मूळ पिंड आहे. मित्रांनो, शिफारसीशिवाय, लाचारीशिवाय स्वयंकर्तृत्वाने स्वावलंबी जीवन जगणारा कर्मयोगी तो अन्नदाता शेतकरी आहे. या विषयावर मी मार्गदर्शन करायला सुरुवात केली, व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. त्या ठिकाणी मला जेव्हा प्रतिसाद मिळायचा, तेव्हा या शेतकऱ्यांच्या मुलांची जे पालक आहेत ते माझ्याजवळ येऊन म्हणायचे, सर तुम्ही सांगताय हे आम्हाला पटतंय, आम्हाला नक्की आवडेल, आमच्याकडे जागा भरपूर आहे, आमच्याकडे उत्पादन कच्चा माल भरपूर निघतोय, याच्यावर आम्ही नक्की खऱ्या अर्थाने हे करणार आहोत, उत्पादन काढू शकतो, टेक्नॉलॉजी तुम्ही म्हणताय असं हायर करू शकतो, टेक्नॉलॉजीले कन्सल्टंट घेऊ शकतो, पण उत्पादित माल हा बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी आम्हाला थोडीशी अडचण आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे, याच्यावर तुम्ही आम्हाला काय आधार देणार आहेत तेवढं सांगा. हा जेव्हा त्यांचा प्रश्न माझ्यासमोर आला, त्यानंतर आम्ही निर्णय घेतला आणि आयुग्राम ई कॉमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा जन्म झाला. कारण आज इथून पुढच्या टेक्नॉलॉजीचा रिव्ह्यू घेतला, काही नवीन ऍडव्हान्समेंट जर बघितल्या, तर त्याच्यामध्ये आज डिस्ट्रीब्युशन प्रॉपर पाहिजे, एन्क्वायरी ऑनलाईन मिळाल्यानंतर त्यांना पोच करण्याची व्यवस्था पाहिजे, माध्यमं पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही पुढाकार घ्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. म्हणून मग आपण या आयुग्राम ई कॉमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून एक ayumat.com हे पोर्टल सुरू केलं आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण एक आता शेतकऱ्यांची उद्योजकीय व्यवसाय संघटना उभी करतोय आणि ज्या माध्यमातून एकमेकाला B2B म्हणतो आपण त्याला, बिझनेस टू बिझनेस. म्हणजे शेतकरी हा सुद्धा बिझनेसमन आहे, शेती उत्पादक आहे, तर तो एक बिझनेसमन आहे आणि त्या बिझनेसमनला आज दुसरा एखादा बिझनेसमन मिळाला आणि त्यांच्यात जर व्यवहार झाला तर त्यापासून त्या दोघांनाही फायदा होणार आहे. तर हे माध्यम आम्ही विकसित केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आता मुवमेंट चालू आहे. आणि त्याचबरोबर आता आयुर्ज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या माध्यमातून आयुग्राम एज्युकॉम या प्रोग्रामद्वारे आता ही मुवमेंट आपण सुरू केली. कारण कसं असतं, बऱ्याच वेळा अवेअरनेस पाहिजे, विविध तज्ञांचं मार्गदर्शन मिळणारं माध्यम पाहिजे, ही सुद्धा काळाची गरज ओळखून आम्ही ही मुवमेंट खऱ्या अर्थाने सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपल्या सोबत वैभव माने सर उपस्थित आहेत. त्यांच्या बाबतीत थोडं सांगायचं म्हणजे त्यांनी स्वतः एकतर शेतकऱ्यांचा मुलगा आहे हा. मी मगाशी म्हटलं तसं लहानपणापासून अगदी प्रतिकूल परिस्थितीत लहानाचं मोठा होत असताना शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असताना काहीतरी महत्वाकांक्षा प्रत्येकाच्या जीवनात असते, तशी त्यांच्याही जीवनामध्ये महत्वाकांक्षा, त्यांच्या डोक्यातही महत्वाकांक्षा होती. कुछ करने का इरादा उनके मन में था. तर अशा वेळेस मग त्यांनी ऍग्रिकल्चर विभाग निवडला आणि ज्यामध्ये बीटेक केलं. बीटेक केल्यानंतर त्यांनी डेव्हलपमेंटचा भाग म्हणून ते इस्रायलला गेले आणि इस्रायलमध्ये त्यांनी 2 वर्ष MSc ऍग्री केली. तिथं त्यांनी प्रॅक्टिकल अनुभव घेतला आणि तिथून ते जाऊन आल्यानंतर आज ते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला अनुभव घ्यायचा म्हणून त्यांनी ते BVG ग्रुपचे ऍग्रिकल्चर डिव्हिजनचे स्टेट हेड होते. त्यानंतर त्यांनी बऱ्याच कंपन्यांमध्ये अतिशय टॉपचं काम केलेलं आहे, परफॉर्मन्स चांगला दिलेला आहे. अशा वेळेस त्यांनी स्वतःची ऑर्गनायझेशन सुरू करायचा निर्णय घेतला, कन्सल्टिंग ऑर्गनायझेशन. आणि आता ते आज मी जसं आपल्या ग्रुपमध्ये सांगितलं त्याप्रमाणे कॅम्प्स म्हणून जी एक ऑर्गनायझेशन आहे त्याचे ते डायरेक्टर आहेत. शिवाय वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे तर अशा पद्धतीने माने सर हे आत्ता कार्यरत आहेत. कन्सल्टिंग अतिशय चांगलं आहे. त्यांच्या माध्यमातून आता ते सांगतीलच किती शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे मार्गदर्शनचा फायदा त्यांना त्यांच्या ज्ञानाच्या विकासासाठी तर होतोच होतो, पण शेतकऱ्यांना कसं झालेलं आहे. इव्हन त्यांनी एक्सपोर्टमध्ये सुद्धा खूप मोठं काम केलेलं आहे.
तर आज त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला आम्हाला मिळणार आहे. हा एक अतिशय चांगला सुवर्ण क्षण आहे, एक संधीचा क्षण आहे. तर याचं नॉलेज आपण सर्वांनी या ठिकाणी घ्या आणि घेतल्यानंतर आपण त्यामध्ये एकमेकाशी चर्चा करूया, इंटरॅक्शन करूया आणि त्यांना काही प्रश्न विचारूया की ज्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये तुमची प्रगती निश्चित आहे. तर अशा या वैभव माने सरांचं मी आज आयुग्राम एज्युकॉम प्रोग्राममध्ये मनपूर्वक स्वागत करतो. वैभव माने सरांनी हा प्लॅटफॉर्म हातात ताब्यात घ्यावा आणि सर्व आज या उपस्थित शेती उद्योजक त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये 100% त्यांना होईल अशी मी आशा व्यक्त करतो. प्लीज सर, आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. सर्वप्रथम माझा आवाज सर क्लिअर येतोय? हो, येतोय, क्लिअर येतोय. माझं नाव वैभव माने. काही म्हणजे बोलायला सुरुवात करण्याआधी मी सुरेन काकडे सरांचा खरोखर आभारी आहे. कारण मला आठवतंय 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळी सर्वप्रथम काकडे सरांची भेट झाली होती, त्यावेळी नुकताच हा कन्सेप्ट आमच्या डोक्यामध्ये होता की वेगळं काहीतरी करायचं ऍग्रिकल्चरमध्ये. फक्त त्याला एक प्लॅटफॉर्म मिळत नव्हता किंवा त्याला आपण म्हणतो ना रेल्वे रुळावर ट्रॅकवर गाडी येणं. तर ती आमची गाडी आमच्या व्यवसायाची असो, आमच्या कन्सल्टिंगची असो किंवा कुठलीही असो ऍग्रिकल्चरमध्ये, तर ती गाडी ट्रॅकवर आणण्याचं काम काकडे सरांनी केलं आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्याच ऑफिसला बसून आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनची पहिली पीपीटी तयार केली किंवा कंपनीला नाव आमच्या काय द्यायचं इथपासून सरांचं आम्हाला मार्गदर्शन भेटलं. आणि खरोखर म्हणजे त्याच्यामध्ये सरांच्या सोबत आणि काय अडचणी येतात त्याच्यावर मात कशी करायची ऍटलिस्ट चर्चा तरी होते. तर सरांचं सहकार्य आहे. मीच नाही, बरेच असे लोक आहेत की ज्यांना सरांनी सहकार्य केलेलं आहे आणि अजून त्यांची इच्छा आहे की एकदा बोलता बोलता सर म्हटले होते कमीत कमी 1000 उद्योजक शेती उद्योजक आपल्याला उभे करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये आमचा एक नंबर लागला, त्याबद्दल धन्यवाद. त्याच्यानंतर मला आज इथं तुम्ही आमंत्रित केलं. खरं तर हा मार्गदर्शन पर काही म्हणजे सेशन नाहीये, ही एक चर्चा व्हावी आणि चर्चाच असणार आहे. कारण चर्चेतून मार्ग निघतात आणि समोर येतात आणि त्याच्यातून खरोखर एक चांगली दिशा मिळत राहते. तर हा एक मार्गदर्शनपर किंबहुना चर्चासत्र जे आहे त्याला आमंत्रित केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. मित्रांनो, माझं नाव वैभव माने. बीएससी ऍग्री दापोली मधून झालो. MBA फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मुंबई विद्यापीठातून केलं आणि त्याच्यानंतर MSc इक्विव्हॅलंट कोर्स होता ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर मध्ये. तर त्याच्यासाठी मला महाराष्ट्र शासनातर्फे इस्रायलला जाण्याची संधी भेटली आणि मी तिथं पुढील म्हणजे शिक्षण कंप्लीट केलं. तर त्याच्यानंतर माघारी आलो. 3 वर्ष सांगली, कोल्हापूर, कर्नाटक या भागामध्ये आपले द्राक्ष बागायतदार आहेत, डाळिंब उत्पादक आहेत, त्यांच्यासोबत काम केलं अनुभव म्हणून. त्याच्यानंतर बीव्हीजी कंपनीमध्ये संधी भेटली. 5 वर्ष मी बीव्हीजीला बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम केलं. महाराष्ट्र पूर्ण फिरलो. बीव्हीजीच्या माध्यमातून व्हिएतनामला गेलो, श्रीलंकेला गेलो. त्याच्यानंतर गुजरातला एक 5,500 एकर त्यावेळी वसुंधरा राजे मुख्यमंत्री होत्या, त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 5,500 एकराचा प्रोजेक्ट एक हँडल केला गव्हाचा. म्हणजे अशा विविध संध्या मला येत भेटल्या आणि त्या संधीतूनच डेव्हलपमेंट होत गेली. परंतु इस्रायलला शिक्षण घेत असताना म्हणजे खरं तर आजचा कार्यक्रम कृषी उद्योग म्हणजे शेती उद्योजकता याच्यावरच आहे. तर शेती उद्योजकता म्हणजे मनात आला आणि लगेच दुसऱ्या क्षणाला शेती उद्योजक झालो किंवा कृषी उद्योजक झालो. जसं काकडे सरांनी सांगितलं 25 ते 30 वर्ष अतोरत प्रयत्न, अतोरत कष्ट म्हणजे आम्ही बघितलेले समोर. किती पळालेले आहेत सर किंवा किती अडचणी येतात आणि त्याच्यातून माणूस घडत राहतो. म्हणजे असं आज मनात आला आणि उद्या मी कृषी उद्योजक झाला असं नाही होत. त्या गोष्टीवर आपण पुढे येणारच आहोत. तत्पूर्वी इस्रायलला शिक्षण घ्यायला गेल्यानंतर खरोखर म्हणजे मला अगदी खरं सांगायचं, मला PSI होण्याची संधी होती. मला तिथं इस्रायलचं सुद्धा कॉल लेटर आलेलं शिक्षणासंदर्भात. मी शेतीमध्ये पुढील उच्च शिक्षण घेणं त्याला प्रायोरिटी दिली. गेलो, शिक्षण घेतलं आणि माघारी आल्यानंतर म्हणजे तिकडची शिक्षण व्यवस्था कृषीची प्लस तिथली शेती कशा पद्धतीने चालते हे एवढं सगळं पाहिल्यानंतर ज्यावेळी माघारी आलो
त्यावेळी कुठेतरी एक गॅप दिसत होता. इंडियन ऍग्रिकल्चर, भारताची शेती, इस्रायलची शेती किंबहुना युरोपची शेती, याच्यामध्ये गॅप दिसत होता. मग तो गॅप भरून आपल्या एकट्यानं होणार नाही, पण आपण कुठेतरी एक त्याच्यामध्ये एक छोटासा खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो असं मनोमन वाटत होतं, परंतु अनुभव नव्हता. म्हणजे शिक्षण किती होऊ द्यात, तुम्हाला फील्डवर अनुभव हा घ्यावाच लागतो, मार्केटमध्ये फिरावंच लागतं, अडचणींना सामोरं जावंच लागतं, भरपूर अडचणी येतात, त्यांना मात करावीच लागते, त्यावेळी जाऊन माणूस पुढे घडत असतो. म्हणजे असं थेरॉटिकल पुस्तकात वाचलं आणि मी सक्सेस झालो असं कधीच होत नाही. मग तो जो अनुभव सांगितला, जवळपास 9 ते 10 वर्षाचा फील्डवर शेतकऱ्यासोबत ज्यावेळी अनुभव घेतला, त्यावेळी कुठेतरी मी ठरवलं की नाही, आता आपण कृषी व्यवसाय करण्यामध्ये एखादी झेप नाही म्हणू शकत, पण एक पाऊल तर ऍटलिस्ट उचलू शकतो. पाऊल काकडे सरांच्यामुळेच खरं तर तर सुरुवातीला म्हणजे दिसत होतं इस्रायलची जी ऍग्रिकल्चर होती, वाईट वाटायचं आणि प्रेरणा सुद्धा मिळायची. आपल्या इकडं एक 20-25 टनाच्या वरती फार क्वचित शेतकरी टोमॅटो उत्पादक जातात. 20-25 उत्पादन त्याच्यामध्ये शेतकरी खुश असतो. मग तिथं इस्रायलमध्ये मिनिमम म्हणजे इस्रायल गव्हर्नमेंटने, इस्रायल सरकारनं थोडक्यात असं सांगितलेलं आहे की 300 टनाच्या आतमध्ये जर टोमॅटोचं उत्पादन आलं तर पुढच्या वर्षी तुम्ही टोमॅटो उत्पादित दीपक करू शिंदे शकता. सर, आपण थोडस आपला स्विच हे ऑफ करा, स्पीकर प्लीज. हा, दीपक शिंदे सर. हा, येस, ओके. बालाजी काळे सर, आपण हात रेज केलं, काय विषय आहे? हा, ठीक आहे, कंटिन्यू करा सर प्लीज. ओके. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश माझा थोडा वेगळा होता. हा, एक मिनिट सांगा, बोला बोला की काळे साहेब. काळे साहेब बोलताय? हा, प्लीज कंटिन्यू करा सर. ओके. तर मी इस्रायलमध्ये एक रेड स्वीट पेपर पाम, थोडक्यात एक ढबूच्या शेतावरती काम करत होतो. तर 1 महिना गेल्यानंतर आम्हाला काही समजत नव्हतं नेमकं, म्हणजे आपल्याला करायचंय काय काय. तिथली शिक्षण पद्धती अशी होती, आम्हाला 5 दिवस शेतकऱ्याच्या शेतावरती कंपल्सरी काम करावं लागायचं. मग ते 8 तासापासून 14-14, 15-15 तासापर्यंत काम करायचं. मित्र सुद्धा होते ज्यांना ते नाही जुळलं, काही लोक मित्र पाठीमाघारी आले. माझ्यासोबत इतरही मित्र होते, ते थांबले तिथं. एक ती अपॉर्च्युनिटी होती की 15 तास शेतामध्ये काम केल्याशिवाय शेती कशी पिकवतात हे समजणार नाही. हा पहिला आपल्याला, म्हणजे मी तर वैयक्तिक ते समजून चाललो होतो. त्याच्यानंतर 1-2 दिवस कॉलेज असायचं, कॉलेजमध्ये थिअरी शिकवायचे आणि त्याचं ऍप्लिकेशन 5 दिवस शेतामध्ये करायचं. तर अशा वेळी म्हणजे आम्हीच फक्त बाहेरून आलेलोच विद्यार्थी असे नव्हतो, तिथले सुद्धा जे लोकल विद्यार्थी होते त्यांना सुद्धा अशाच पद्धतीचं शिक्षण, त्यामुळे ते मनावरती बिंबलं जायचं. मग तिथं शिकलो आम्ही की 105 किलोचा केळीचा घड कसा पिकवायचा, एकरी 180 मेट्रिक टनापेक्षा जास्त ढबू कशी पिकवायची, त्याच्यानंतर 150 मेट्रिक टनापेक्षा जास्त टोमॅटो कसा पिकवायचा. म्हणजे हा इतका, काकडे सर, इतका प्रचंड गॅप आहे इंडियन हा, ऍग्रिकल्चर आणि इस्रायलच्या बाबतीमध्ये. नक्कीच. हा. तर तो गॅप आपण भरून काढू नाही शकत, पण तो कुठेतरी आपण प्रयत्न करू शकतो. ही एक प्रेरणा म्हणजे अगदी फ्रॉम द डे वन, ज्यावेळी इस्रायलवरून इथं विमानातून उतरलो तेव्हापासून ते मनामध्ये सारखं राहायचं की हे कुठेतरी आपण थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे. पण द्राक्ष बागायतदारांशी संपर्कात आलो, डाळिंब उत्पादकांशी संपर्कात आलो, धुळे, जळगाव तिथे जाऊन आपल्या केळी उत्पादकांशी संपर्कात आलो. इस्रायलवरून आल्यानंतर विश्वास ठेवा, 6 महिने मी फक्त फिरण्यामध्ये घालवले. हम्म. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये 1 महिना आपले डॉक्टर धर्मेंद्र कुमार फाळके त्यांच्या रूम वरती राहून आम्ही सॉइलच्या संदर्भात थोडा अभ्यास करून, जे टेन्शिओमीटर असतात सॉइलची म्हणजे वापसा कंडिशन मेजर करण्यासाठी, त्याच्यावरती अभ्यास केला. थोडं कर्नाटकला मिरचीच्या अभ्यासासाठी असा बराच अभ्यास केला. पैशाची चिंता जोपर्यंत पैसे नाही दिनेश तोपर्यंत. जगताप सर, आपण जरा आपला स्पीकर ऑन ऑफ करा. आणि त्याच्यानंतर मग एक जॉब पकडणं एक क्रमप्राप्त होतं. जॉब पकडला सांगलीला, अमित इंडस्ट्रीज मध्ये 1 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मग बीव्हीजीची ऑफर आली. बीव्हीजीच्या माध्यमातून बराच घडत गेलो. बीव्हीजीच्या संदर्भात मी पुढे होणारच आहे. आणि मग कुठेतरी अशी मनाला वाटायला सुरुवात झाली की नाही, आपण काहीतरी करू शकतो.
मग अशातच एक बीव्हीजीला असताना आपले पाटणचे आमदार साहेब त्यावेळी नरेंद्र पाटील होते आणि त्यांच्या मिसेस डॉक्टर प्राची पाटील. मग त्यांनी एक्सपोर्टमध्ये नव्यानंच काम सुरू केलेलं. बीव्हीजी सोबत त्यांचा अप्रोच झाला होता आणि त्यांना एक प्रोजेक्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एक प्रोजेक्ट असा करायचा होता. शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांच्याकडून मिरची उत्पादित करायची होती आणि मिरची उत्पादित करून ती निर्यात करायची होती. फक्त एक अट अशी एक होती की ती मिरची विषमुक्त असायला पाहिजे. आता एक 2 मिनिटात 1 मिनिटात फक्त सांगतो, विषमुक्त आणि ऑर्गॅनिक हे वेगळे कन्सेप्ट आहेत. जे ऑर्गॅनिक 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 आता प्रचंड म्हणजे त्याचा उहापोह मार्केटमध्ये आहे. त्या ऑर्गॅनिक आता बदनाम होत चाललेले थोडक्यात. मी अगदी क्लिअरच सांगतो. फक्त जगाला आज विषमुक्त अन्नाची गरज आहे, ते प्रत्येकानं लक्षात घ्या. तर त्यांना विषमुक्त मिरचीची गरज होती. हा प्रोजेक्ट आता मी सातारा त्यावेळी पाहत होतो बीव्हीजीचा. त्यामुळे ही एक माझ्यासाठी मोठी अपॉर्च्युनिटी होती. गायकवाड सरांनी सांगितलं की वैभव तुला हा प्रोजेक्ट बघायचा आहे, त्यांच्यासोबत तुम्ही काम करा आणि मिरची उत्पादित करण्याचा प्रयत्न करा. ही 2015 सालची गोष्ट आहे. 2015, 2016, 2017, 2018, 19, 20 आणि 21 सलग 6 वर्ष आम्ही विषमुक्त मिरची पिकवली बीव्हीजीच्या माध्यमातून आणि तो अनुभव भेटला. विषमुक्त मिरची पिकवायची कशी, म्हणजे मिरची करणं ती आणणं हे सोपं आहे, फक्त विषमुक्त मिरची पिकवणं खूप अवघड आहे. बघा मी हे टप्प्याटप्प्यात सांगतोय, म्हणजे ह्या प्रत्येकाला अर्थ आहे, उगाच विषय मी वाहवत नेत नाहीये. ते त्याची खूप लिंक महत्वाचे टप्पे आहेत. नंतर प्रत्येकाला लिंक त्याची लागेल. त्याच्यानंतर विषमुक्त मिरची पिकवायची काही समजत नव्हतं. भले आपलं शिक्षण कितीही असो, मार्केटमध्ये कितीही असो, त्याच्यामध्ये पहिलं चॅलेंज तर मी पहिल्या एक 8 दिवसातच कम्प्लीट केलं. कारण मुळात मला दररोज एक 20-25 शेतकरी फिरल्याशिवाय माझा दिवस कंप्लीट होत नाही. हे मी माझं स्वतःच म्हणजे फिक्स गणित आहे. त्यामुळे मी दररोज नवनवीन शेतकरी फिरत असतो. पहिल्याच वर्षी मी म्हणजे पहिल्याच याला 173 शेतकरी अटॅच केले, जे तयार झाले माझ्या शब्दाखातर की नाही माणसाहेब आम्ही 1,00,000-1,50,000 रुपये इन्व्हेस्ट करायला तयार आहे. कारण इन्व्हेस्ट त्यांनी त्यांच्याच शेतात करायची होती, मिरची त्यांनीच पिकवायची, फायदा त्यांनाच होणार आहे. वैभव म्हणायला काही हे नव्हतं. तुमची तर कमिटमेंट काय होती त्यांची? 173 शेतकरी तयार झाले. अडचणी बऱ्याच आल्या. त्यांचे प्रोग्राम्स घेतले, मिटिंग्स घेतल्या. 173 शेतकऱ्यांमध्ये 6 एक कलेक्शन सेंटर तयार केले. एक पाटणला केलं, एक कराडला केला, एक खटावमध्ये केला, चौकीचा आंबा, त्याच्यानंतर फलटणमध्ये केला, वाठार स्टेशनला, वाईमध्ये. जे असे वेगवेगळे कलेक्शन सेंटर्स आम्ही उभे केले आणि त्याच्यामध्ये शेतकरी तयार केले थोडक्यात. आणि त्याच्यातून मिरची उत्पादित, हा माझा पहिल्या वर्षीचा अनुभव होता. त्याच्यातून मिरची उत्पादित केली आणि 2016 साली पहिला कंटेनर आम्ही दुबईसाठी भरला. म्हणजे पेपरला थोडी बातमी आली, कृषी विभागात वाहवा झाली आणि एक एनर्जी भेटली त्याच्यातून की आपण चला हे आपण करू शकतो. पण भीती खूप होती, कारण मिरची हे रिस्की पीक आहे. पण पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष असं 2-3 वर्ष केल्यानंतर पूर्णतः भीती मिरचीतील निघून गेली. ओके. पण त्याच्यात मोठं चॅलेंज असं होतं, बघा चॅलेंज घेतल्याशिवाय पुढची दिशा मिळत नाही आपल्याला. चॅलेंज असं होतं की आपण मिरची ही उन्हाळ्यात पिकवत होतो. मिरची खरीपमध्ये पिकवा, तुम्ही 50% तुम्ही खरं लक्ष दिलं तरी तुमची मिरची येते. पण आपल्याला रेट पाहिजे होता. दुबई, गल्फचं मार्केट किंवा युरोपचं मार्केट हे तुम्हाला पैसा करून देतं, पण ते उन्हाळ्यात. पण उन्हाळ्यात अबाव 36-35 डिग्री टेम्परेचर गेल्यानंतर मिरची पिकवणं तेवढं सोपं राहत नाही. मग फुलगळ आली, पानगळ आली, भुरीचा अटॅक आला, थ्रिप्सचा अटॅक आला, बऱ्याच गोष्टी येतात. मग त्याच्या ओव्हरकम करण्यासाठी आम्ही युरोपचा कन्सल्टंट एक हायर केला. अक्षरशः ₹1,50,000 त्यांना आम्ही कलेक्ट करून दिले. पण तो आठवड्यातून यायचा, पण तो आम्हाला काही गोष्टी शिकवून जायचा. औषधं कुठली, कुठल्या स्टेजला, आंतरप्रवाही औषधं कुठली, स्पर्शजन्य औषधं कुठली, पावसाळ्यामध्ये कुठली औषधं वापरायची, थंडीमध्ये कुठली औषधं वापरायची, उन्हाळ्यामध्ये कुठली औषधं वापरायची, जास्त पाणी झाल्यानंतर कुठली औषधं वापरायची. म्हणजे हे कोणाकडून तरी शिकावं, शिकावंच लागतं. त्या शिक्षणाला म्हणजे पर्याय नाही अजिबात. ते शिकत गेलो. मग बऱ्याच गोष्टी अशा होत आल्या. मग त्याच्यातून तोपर्यंत बीव्हीजी मध्ये नोकरी करतच होतो. म्हणजे आपलं स्वतःचं असावं असं काही इंट्युशन त्यावेळी काय आपल्याकडं नव्हतं. मग त्याच्यातून फक्त फायदा मला एक झाला की जीवाभावाचे सहकारी तयार झाले, जीवाभावाचे सहकारी तयार झाले की ज्यांच्यावर मी विश्वास ठेवू शकतो आणि ती सुद्धा लोक माझ्यावरती विश्वास ठेवू शकतात. आमचे वाठार स्टेशनचे कपिल चव्हाण असोत, फडतरवाडीचे पृथ्वीराज फडतरे असोत किंवा वीरचे मंगेश धसाडे असोत, कोल्हापूरला योहान रणभिसे असोत, म्हणजे असे बरेच व्यक्ती आहेत. एक 7-8 लोक तयार झाले की ज्याच्यामध्ये मग मग ते मी पुढे सांगेनच तुम्हाला. काकडे सरांनी आम्हाला कसं मदत केली ते की
मग हे फक्त अस्ताव्यस्त होतं, ते असं एका दोरीत नव्हतं आमचं काम. हा, मिरची पिकवायची पिकवायला गेलो, एक्सपोर्ट करायचे एक्सपोर्ट करायला गेलो. खरी आम्हाला अक्कल या धंद्यामध्ये आली कोविडमध्ये. पूर्ण जग ठप्प, महाराष्ट्र ठप्प, एक्सपोर्ट ठप्प, सगळं ठप्प. त्या वर्षी आम्ही मिरची वाटलेली 83 एकर. 83 एकर म्हणजे मित्रांनो विचार करा, 83 एकर इंटू 20 म्हणजे 83, 8 दुने 1600, म्हणजे जवळपास 1000 ते 1200 मेट्रिक टन मिरची तुमची 4 महिन्यामध्ये उत्पादित होणार होती. सातारा मार्केट, वाही मार्केट सगळं बंद, पुणा मार्केट बंद, वाशी मार्केट बंद, आठवड्यातून एक दिवस चान्स. ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी, मी पहिल्यांदा सांगितलं, मिटिंग्स व्हायच्या, शेतकऱ्यांची मिटिंग्स घ्यायचो, शेतकरी एकदम खुश तयार, कारण पहिले 2 वर्षाचा अनुभव चांगला होता त्यांचा. आणि बरं, मिरची म्हणजे 1 लाख ते 1.25 लाख, 1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटचा पार्ट आहे. शेतकऱ्याला बेशक 7-8 लाख रुपये होतात, 4-5 लाख रुपये मिळतात, पण ते एका विश्वासावरती. बरं, आम्ही याच्यामध्ये शेतकरी कोण निवडायचो? ज्याला खरोखर गरज आहे, ज्याच्या घरामध्ये विचार करा शेतकरी मित्रांनो किंवा उद्योजक मित्रांनो, शेतकऱ्याची खरोखर एवढी दयनीय परिस्थिती आहे. उन्हाळ्यामध्ये म्हणजे मी एका शेतकऱ्याला विचारलं की एक जाधव म्हणून आहे, की जाधव साहेब, म्हटलं तुम्ही मिरची का पिकवताय? साहेब म्हटलं, खरं सांगू का, उन्हाळ्यामध्ये काही काम नसतं, घरामध्ये तेला मिठाचे 2-3 हजार रुपये सुद्धा अन्न जिकरीचं राहतं. त्यात जत्रा येतात, त्यात लग्न येतात, कोणाला पोशाख करावा लागतो काय. म्हणजे शेतकरी मिरची का पिकवतोय, तर जे पैसे येणार आहेत मला ते ह्याच्यावर खर्च करायचे. हे इतकं वाईट सुद्धा वाटतं आणि चांगलं सुद्धा वाटतं की 4 पैसे त्याला मिळत आहेत. कोविड आल्यानंतर पूर्ण ठप्प, काय करायचं? दिवस रात्र काकडे साहेब आम्ही झपाटल्यासारखं पेटून उठून, अक्षरशः आम्ही त्याच्यातून बघा, आता म्हणजे ज्यांना शेतकरी उद्योजक व्हायचंय, जे मी बीव्हीजीतून शिकलो ते तर मी सांगणारच आहे, पण मी जे आता सांगतोय त्याच्यातून नक्कीच कोणी ना कोणीतरी एक एक व्यवसाय एखाद्याला मिळू शकतो. आता तो कसा सांगतो? मिरची तर विकायचीच आहे, जवळपास आम्ही 650 ते 700 मेट्रिक टन मिरची विकली. 3 दिवस आम्ही महाराष्ट्रातील संपूर्ण म्हणजे जे व्हेजिटेबल एक्सपोर्टर्स आहेत त्यांची लिस्ट काढली. त्याच्यानंतर जे वाशी मार्केट, पुणा मार्केट याच्यातले व्हेजिटेबल खरेदी करणाऱ्यांची लिस्ट काढली. त्याच्यानंतर लोकल व्यापाऱ्यांची लिस्ट काढली. मग या लिस्टला फोन फिरवून आम्ही मग नाशिकला एक कंटेनर पाठवला, मुंबईला 1-2 कंटेनर पाठवले. म्हणजे असे शोधून शोधून हा इंटरनॅशनल लेवलला आम्ही एक मिरची पाठवली. दुसरी डोमेस्टिकला सातारा मार्केटला गेलो, म्हणजे वाशीचे काही संपर्क होते, पुण्याचे काही संपर्क होते, सातारा, कराड, कोल्हापूर, सासवड, बारामती या मार्केटमध्ये मिरची पाठवली. आणि तेवढी करून सुद्धा मिरची शिल्लक राहते. तर मग आम्ही काय केलं की जेवढे वडापाववाले आहेत, म्हणजे हॉटेल थोडंफार परमिशन देत होते त्यावेळी, की तुम्ही ओपन एवढ्या एवढ्या टाइम मध्ये करू शकता, मग त्यांना मिरची द्यायला सुरुवात केली. वडापाववाल्या म्हणजे हा मोठा प्रोजेक्ट, इस्रायलमध्ये आपण शिक्षण घेतले, मोठ्या कंपनीच्या मोठ्या पोस्टवर आपण आहोत. मित्रांनो, आम्ही वडापाववाल्यांना सुद्धा 5-5 किलो 3-3 किलो मिरची त्यावेळी सप्लाय करत होतो. फक्त त्याच्यातून मग एक कृषी उद्योजक आमचा प्रदीप म्हणून होता, तो तयार झाला. तो कसा झाला? साहेब म्हटला, मी नोकरी सोडतो, मला आता एक चांगला व्यवसाय भेटलेला आहे. कुठला? मी दररोज 3 ते 4 हजार रुपये कमवू शकतो. म्हटलं कसे कमवू शकतो? तो म्हटला, मला फक्त मिरची कमी पडून देऊ नका. म्हटलं कशी काय? तर म्हटला, आता त्याला मी एक टास्क दिला होता की तू साताऱ्यापासून वाई पर्यंत, साताऱ्यापासून फलटण पर्यंत, साताऱ्यापासून एक साधारणतः उंब्रज मसूर पर्यंत आणि साताऱ्यापासून पर्यंत पुशेगाव पर्यंत जेवढे वडापाववाले आहेत ना, वडापाववाल्यांची लिस्ट काढ. त्यानं ती खरोखर 3 दिवसामध्ये लिस्ट काढली. त्यानं 121-122 लोकांची लिस्ट काढली. आणि आजही तो म्हणजे मित्र आहे, त्याचं शिक्षण मला वाटतं काहीतरी एमकॉम झालं असेल. दररोज तो कमीत कमी 30-35 जे वडापाववाले आहेत ना, तर त्यांना कोणाला 1 किलो, कोणाला 2 किलो, कोणाला 5 किलो, कोणाला 10 किलो अशी मिरची देतो. 10 रुपये एका किलो पाठीमागे कमवतो. खरोखर आजही तो 3-4 हजार रुपये, म्हणजे एक उद्योजक, कृषी उद्योजक डेफिनेटली तयार झाला. त्याच्यानंतर मी त्याला सांगितलं, तुझं आता पहिल्यांदा अकाउंट ओपन कर, दररोजची पीक मी लावून घे आणि त्याला ह्याचं स्वरूप दे, म्हटलं बिझनेसचं स्वरूप दे. आता त्यानं पुढे कशी प्रगती केली तीही तुम्हाला मी सांगतो. त्याच्यानंतर त्याचाच एक मित्र होता बघा, बिझनेसला बिझनेस लागून आला. अजून आमची तर बिझनेस कसा चालतो हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. फक्त बिझनेसला बिझनेस, विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे आणि आता शेतकरी काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. मग त्याचाच एक मित्र होता संदेश म्हणून. मग संदेश आमचा पुशेगावचा. तर
तो म्हटला तर साहेब मी काय करू, म्हणजे मला तर आता मार्केटिंग काय जमणार नाही, बाटल्या विकायला मला काय जमणार नाही, मला ते काय तुम्ही नका. बरं म्हटलं तू काम कर, जेवढे चायनीज गाड्यावाले आहेत ना तर त्यांचा तू म्हटलं फक्त संपर्क काढा. तर त्याने एक 30-40 चायनीज गाड्यावाल्यांचा संपर्क काढला. आज तो काय करतो, फक्त कांद्याची पात जी आहे ना, कांद्याची पात किलो 2 किलो किंवा त्या जुडीवरती त्या चायनीज गाड्यावाल्यांना टाकतो का, प्रत्येक चायनीज गाड्यावाल्याला ते कांद्याची पात लागत असते त्याच्यामध्ये चॉप करून हे करायला. झाला दुसरा बिझनेस उद्योग तयार. त्याला चांगला इन्कम मिळतो, 30-40-50 कधी लाख लाख रुपये म्हटलं तरी तो कमवतो सीझनला. हे हे छोटे छोटे कृषी उद्योजक. नाही तर कसं असतंय काकडे सर बरं का, कोणाचं तरी मार्गदर्शन आहे, हो बरोबर. कृषी उद्योजक, आपल्याला काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल. काय मिळणार आहे वेगळं मला सांगा ना. कुक्कुट पालन करा, सस्य पालन करा, शामरूख पालन करा, त्याच्यानंतर प्रक्रिया उद्योग करा, बटाट्याची चिप्स बनवा, हे बनवा. ह्याच्या पलीकडे काय, म्हणजे युट्यूबला टाकलं 100 पेक्षा 1000 व्हिडिओ तुम्हाला हेच मिळणार. ह्याच्यापेक्षा वेगळा उद्योग असा कुठला मिळत नाही. जर खरोखर तुम्ही शेतकरी असाल, विद्यार्थी असाल, तर एक गोष्ट सांगतो जी मी शिकलोय, म्हणजे जे मला माहिती आहे तेच मी बोलणार, उगाच कोणाच तरी ऐकून तुम्हाला काहीतरी सांगत बसणार नाही. गोष्ट काय माहितीये का, की तुम्हाला उद्योजक बनायचंय ना, तर तुम्हाला तुमचे डोळे, मेंदू जे काय असेल ते उघडं ठेवून, मी कुठं काम करतो, मी कोणाच्या संपर्कात येतो आणि त्या लोकांची काय गरज आहे आणि ती गरज मी कशी भागवू शकतो, याच्यातून तुमचा उद्योग उभा राहतो. मला माहित होतं, म्हणजे आता मी माझ्या ह्याच्यावरती येतो, लक्षात घ्या की मी इस्रायल वरून आलो होतो. मला माहित आहे युरोपचा 70% विषमुक्त भाजीपाल्याचं मार्केट हे एकटं इस्रायल भागवतं. म्हणजे ज्या देशाची 70 लाख लोकसंख्या आहे त्यातले फक्त 7 लाख लोक शेती करतात, बाकीचे लोक शेती करत नाहीत. वाळवंट 60% जास्त आहे, पाण्याची कमतरता आहे, सीझन फक्त 2च आहेत, त्यातल्याही एकाच सीझन मध्ये तुम्ही शेती चांगल्या पद्धतीने करू शकता. असा देश, युरोपचं एवढं प्रचंड भलं मोठं मार्केट, त्याची 70% विश्वास ठेवा, 70% भाजीपाला हा फक्त एकट्या इस्रायल मधून जातो. म्हणजे आपला देश 140 कोटीचा, 3 सीझन, एवढी मोठी शेती, बरोबर. 60% पेक्षा जास्त लोक शेती करतात आणि आपण वी आर नोवेअर, आपण कुठेच नाही आहोत. म्हणजे आपल्याला संधी आहे एक. दुसरी गोष्ट, मग आपण याच्यात काय करू शकतो, ही मला गरज तर स्वतःची माहित होती. आणि मला खरोखर बीव्हीजीची साथ भेटली, गायकवाड साहेबांची साथ भेटली. गायकवाड साहेबांचा एक शब्द होता, म्हणजे ज्या शब्दावर बीव्हीजी कंपनी चालते, युअर नॉन कोर बिझनेस इज अवर कोर बिझनेस. म्हणजे जी कामं तुम्ही करू शकत नाही ती कामं आम्ही करतो. म्हणजे 2-3 हजार कोटीची कंपनी झाली, 1 लाख पेक्षा जास्त लोकांना रोजगार भेटला. म्हणजे मी बघतोय, म्हणजे 5-5, 10-10 लाख पगार घेणारे सुद्धा लोक बीव्हीजी मध्ये आहेत. सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा, म्हणजे 10,000 रुपये पगार असेल तरी तो, त्याच्या अंगावर ड्रेस दिसतो, त्याच्या पायात बूट दिसतो, त्याच्या काय म्हणतो, त्याचा पीएफ कटला जातो, ईएसआय कटला जातो, सगळ्या गोष्टी त्याला मिळतात बीव्हीजी मध्ये. म्हणजे बरं, काय साफसफाईतून सुरू झालेली कंपनी. म्हणजे किती मला साहेबांच्या सोबत 3-4 वर्ष काम करण्याची संधी भेटली. मला पर्सनली साहेब फोन करायचे, मला इतकं बरं वाटायचं, म्हणजे एवढं मोठं झाल्यासारखं वाटायचं. एवढी मोठी व्यक्ती आपल्याला कॉल करते, आपण जर त्या व्यक्तीच्या सानिध्यात जाऊन काहीच शिकू नाही शकलो तर आपण कसं, म्हणजे उद्योजक कसे बनणार. ते म्हणजे बघा, लोक फसतात कुठे तेही सांगतो. काकडे साहेबांनी आयुर किसानच्या माध्यमातून हर्बल कंपनी सुरू केली, चला आपण पण हर्बल कंपनी सुरू करा. अरे यांनी हे केलं, आपण पण ते सुरू करा. ह्या व्हिडिओमध्ये कुक्कुट पालन केलं, अहो किती कुक्कुट पालन झाले, किती जण बुडाले, काय माप नाही त्याला. ट्रेनिंग घेणाऱ्यांनी ट्रेनिंग घेतली, पैसे कमावणाऱ्यांनी पैसे कमवले, आपण जिथं आहोत तिथंच आहोत. हे म्हणण्याचा माझा एकच उद्देश होता काकडे साहेब, की पण स्वतः ठरवलं पाहिजे की मला काय करायचंय. दुसऱ्याने सांगून तुम्ही कधीच उद्योजक होऊ शकत. आणि हे एक तर गोष्ट नक्की आहे, कृषी उद्योजक, शेती उद्योजक, कुठलाही उद्योजक बना, दिवस रात्र मेहनत करून कुठल्याही, म्हणजे एखादा प्रोडक्ट तयार करा, तो जोपर्यंत मार्केटमध्ये विकला जात नाही तोपर्यंत तुमचा बिझनेस शून्य. तुम्ही उद्योजक नाही आहात. तुम्ही वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकता, पण जर ती तुम्ही विकूच शकत नाही तर तुमच्या त्या बिझनेसचा काय अर्थच नाहीये. म्हणजे ही गोष्ट समजून घेता आली पाहिजे प्रत्येकाला. म्हणून एकदम मायक्रो लेवल पासून सुरुवात करायची. आता मग युअर नॉन कोर बिझनेस इज अवर कोर बिझनेस. मग आम्ही बरेच कपिल, आम्ही सगळे विचार करायचो, यार आपण नेमकं काय करू शकतो म्हणजे याच्यासाठी. तर एक्सपोर्टचा, त्यावेळी आमचं एक्सपोर्टचं सुद्धा कामं चालू होती.
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की बरेच एक्सपोर्टर आहेत की ज्यांना शेतमाल निर्याती करता शेतमाल पाहिजे. बरेच म्हणजे हजारो लाखो संख्येनं एक्सपोर्टर आहेत, हजारो कंपन्या आहेत की ज्यांना माल पाहिजे, फक्त तो क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये पाहिजे. क्वालिटी म्हणजे उगाच काहीतरी गबाळ सबाळ माल भरलाय आणि त्यांना पाठवून दिलाय, अजिबात नाही. साधं सिंपल उदाहरण सांगतो तुम्हाला. साताऱ्यातून उठायचं, रिलायन्स साताऱ्यातच आहे वाडे फाट्यावरती, तिथं जायचं आणि बघायचं रिलायन्स काय करतं. ट्रक भरून जरी माल आला, त्यांना जेवढा क्वालिटीचा माल आहे तेवढा आतमध्ये देतं, त्याचे पैसे लगेच देतं, बाकीचा माल शेतकऱ्यांना घेऊन कुठं विकायचं तिकडे विका. म्हणजे रिलायन्सची एक पद्धत आहे, आम्ही फक्त क्वालिटी आणि क्वांटिटी घेतो, त्याच्या पलीकडे काही घेत नाही. किसान कनेक्ट असेल, रिलायन्स असेल, बिग बास्केट असेल, फार्म पॉल असेल, ग्रो वेज कंपनी असेल, बऱ्याच कंपन्या आहेत की त्यांना शेतमाल पाहिजे पण क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये पाहिजे. बघा, ही एक गरज आहे. ही गरज आम्हाला 2015-16 साली समजली. मार्केटला मिरची पाहिजे, सगळा शेतमाल पाहिजे, फक्त तो क्वालिटी पाहिजे. म्हणजे एक्सपोर्टरची गरज ओळखली. आता शेतकऱ्यांच्या तर आज माझ्या सानिध्यात 4 ते 4,500 शेतकरी आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट. माझं स्वतःचं कृषक पर्व नावानं ऍप आहे. मी ऍपच्या माध्यमातून दररोज शेतकऱ्यांना एक मेसेज सोडतो, शेतकऱ्यांना मग कुठलंही पीक असू ते. हे कनेक्शन आम्ही आता वाढवलं, थोडं त्याचं डिजिटलायझेशन केलं. शिंदे सर, दुसरी तुमचा गोष्ट माईक काय, बंद करा. शिंदे सर, पेरलेले ते शिंदे सर, माईक बंद करा. ओके, हा वैभव सर कंटिन्यू. तर म्हणजे मला एक्सपोर्टरची गरज समजली. आता मला शेतकऱ्याची गरज, मी तर शेतकऱ्याचाच मुलगा होतो, मी दररोज शेतकऱ्याच्या सोबतच काम करत होतो. आमची गरज काय, शेतकऱ्याची गरज काय, मी दिवस रात्र काबाड कष्ट करून पिकवतो, पाहिजे ती टेक्नॉलॉजी वापरतो, तुम्ही फक्त माझा शेतमाल विकून दाखवा, मला जास्त नको, 4 पैसे रुपयाला रुपये मिळतात, बस एवढी शेतकऱ्याची माफक अपेक्षा असते. याच्यामध्ये आपण काय करू शकतो. मग फक्त ते गायकवाड सरांचं ते वाक्य काय डोक्यात घुमत असायचं, युअर नॉन कोर बिझनेस इज अवर कोर बिझनेस. तुम्ही जे करू शकत नाही ते आम्ही करतो, आम्हाला त्याचे पैसे द्या. आपण काय करू शकतो, तर त्यावेळी मी ऍग्रिकल्चरल मार्केटिंग शिकलो होतो. त्याच्यामध्ये फॉरवर्ड इंटिग्रेशन, बॅकवर्ड इंटिग्रेशन असे 2 कन्सेप्ट असायचे. बरोबर. मी गोल्ड मेडलिस्ट होतो बरं का सर, Yes. बीएससी बिझनेस मॅनेजमेंटला. आधी ऍग्रिकल्चरल मार्केटिंग माझं तोंडपाठ पुस्तक होतं त्यावेळी. तर म्हणजे फॉरवर्ड इंटिग्रेशन, बॅकवर्ड इंटिग्रेशन. फॉरवर्ड इंटिग्रेशन म्हणजे काय, एक तर एक्सपोर्ट करणारे एक्सपोर्टर ते फॉरवर्डचे, बरोबर. दुसरे प्रोसेसिंग इंडस्ट्री, उदाहरणार्थ आयुर किसान. आयुर किसान काय आहे, मला ॲलोवेरा द्या, मला चिंच द्या, मी त्याच्यावर प्रोसेस करतो, म्हणजे हे फॉरवर्ड वाले लोक आहेत. मग त्याच्यानंतर डायरेक्ट कस्टमर असो, ते फॉरवर्डचे लोक झाले. बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणजे काय, की थोडक्यात काय, माझा माल ट्रक मध्ये लोड करायच्या आधीची प्रोसिजर, म्हणजे शेती नांगरण्यापासून, पिकवण्यापासून, फळझाड काय जे काय लावण्यापासून, हार्वेस्टिंग करून ट्रक मध्ये लोड करेपर्यंत बॅकवर्ड इंटिग्रेशनचा भाग. सगळ्यात काम, विश्वास ठेवा, ऐकायला सोपं वाटत असेल, पण सगळ्यात आजही मार्केटचं सगळ्यात अवघड जर काम कुठलं असेल ना, तर हे बॅकवर्ड इंटिग्रेशनचं. म्हणजे शेतकऱ्यांना 4 भाऊभाऊ एकमेकाचं ऐकत नाही. 10 शेतकऱ्याची डोकी एकत्र आणून त्यांच्यासोबत काहीतरी काम करणं ही फार मोठी गोष्ट, म्हणजे फार विचित्र प्रकार आहे. मग त्यावेळी आमच्या ग्रुपनं असं ठरवलं की आपण तेच काम करायचं, कारण दुसरे ते करू शकत नाही ना, मग आपण ते करूयात. मग आम्ही 3 सर्कलचा अभ्यास केला, केबी एक्सपोर्टचा अभ्यास केला, त्याच्यानंतर सह्याद्री फार्मचा अभ्यास केला, त्यांनी लोक कसे एकत्र आणले, प्रत्येकाचे चांगले गुण काय होते, वाईट गुण काय होते, ते प्रत्येकाचे चांगले गुण सुद्धा घेऊ शकत नाही आणि प्रत्येकाचा वाईट गुण सुद्धा आपण घेऊ शकत नाही. त्यावेळी 2016 साली आम्ही, तोपर्यंत आम्हाला कुठलंही स्वरूप नव्हतं, काय नव्हतं, फक्त काम करत, प्रत्येकानं काम करत राहायचं. तर त्यावेळी आम्ही चौकीचा आंबा खटावमध्ये पहिला गट स्थापन केला, की ज्याच्यामध्ये एक 20 ते 21 शेतकरी एकत्र आणले. शेतकऱ्याचा विश्वास सहज तुम्ही संपादन नाही करू शकत, तुम्हाला खरोखर 10 वेळा बांधावरती जावंच लागतं, शेतकऱ्याला फायदा होतो हे दाखवून द्यावंच लागतं. पहिल्या 2-3 वर्षात आम्हाला वाटलं आपण नाही सक्सेस होऊ शकत, पण आज 5-6 वर्षानंतर, 8 वर्षानंतर मला वाटते की आपण सक्सेस डेफिनेटली होऊ शकतो. क्या बात. शेतकऱ्याचे गट स्थापन केले, मिरची दिली. मिरची शेतकऱ्यांना, काकडे साहेब, एवढा विश्वास बसला की हा वैभव माने नावाचा व्यक्ती, मी खरोखर आज जर मला कुठला पुरस्कार जर चांगला असेल ना, तर त्या शेतकऱ्यांचा विश्वास माझ्यावर असणं हाच माझ्यासाठी सर्वात मोठा विश्वास आहे. यंदा कुठलाही करार नाही, काय नाही, तरी देखील सहजच 41-42 एकर शेतकरी तयार झाले. साहेब तुम्ही आहे ना पुढे,
मग काय टेन्शन नाही, द्या रोपं कधी पाठवतात. म्हणजे हा विश्वास आम्हाला 3-4 वर्षानंतर तयार झाला. मग आता माझ्याकडे शेतकरी होते, माझ्याकडे पुढचे एक्सपोर्टर होते आणि आता आपल्याला काहीतरी उडी घेणं गरजेचे होते आणि त्याच वेळेत काकडे सरांचा आणि आमचा संपर्क आला. काकडे सरांच्या ऑफिसमध्ये सकाळी 8 वाजता साहेबांनी बोलवून घेतलं. ते म्हटले, हे तुम्ही नाव पहिल्यांदा तुम्ही चेंज करा. आमच्या फर्मला पहिलं नाव काकडे सरांनी दिलं, कॅम्प्स ॲग्रो मॉनिटरिंग सिस्टम, म्हणजे कॅपिटेक ॲग्रो मॉनिटरिंग सिस्टम. म्हणजे तुम्ही जे काम करताय ते इज नथिंग बट मॉनिटरिंग. ते आम्ही एवढं खुश झालो. काकडे सरांच्या मुलीला आम्हाला आमचं पहिलं प्रेझेंटेशन बनवून दिलं. ते प्रेझेंटेशन आम्ही एक्सपोर्टरला द्यायचो, विविध कंपन्यांना द्यायचो. व्यंकटेश ॲग्रोचं काम आम्हाला ते प्रेझेंटेशन दाखवूनच भेटलं. म्हणजे त्या अचिव्हमेंट भेटत गेल्या. मग कपिल चव्हाण असोत, पृथ्वीराज फडतरे, मंगेश धसाडे, मी वैयक्तिक, आमचे अजून 2 मेंबर आहेत, अशा सगळ्यांनी एकत्र आलो. आता म्हटलं आपण एखादी ऑर्गनायझेशन, नो प्रॉफिट नो लॉस. आपल्याला, मला माहित नाही 8 वर्षानंतर प्रॉफिट होईल, 10 वर्षानंतर, 15 वर्ष माहित नाही. फक्त आपण एक संघटित होऊन काम करायला सुरुवात करूया. ती कंपनी स्थापन झाली. त्याच वेळी मग बीव्हीजी कंपनी सुद्धा मी सोडली थोडक्यात. मोठं चॅलेंज होतं त्याच्यानंतर. मग काम करायला सुरुवात केली. मग अशाच वेळी बघा, म्हणजे मी नेहमी शेतकऱ्यांना सांगत असतो की जुगार खेळणाऱ्याला जुगार खेळणारा कुठेही जगाच्या कोपऱ्यात राहू द्यात, शोधत येतोच. संध्याकाळी दारू पिणाऱ्याला त्याचा मित्र प्यायला शोधत येतोच. म्हणजे ते तसं जात नाही. तसंच कष्ट करणाऱ्याला कष्ट करणारा शोधत येतोच. कष्टाचा जो सुगंध असतो तो समोरच्याला नक्कीच येतो आणि तो तुमच्या मदतीला नक्कीच उभा राहतो. आम्हाला करावेली फार्मर प्रोड्युसर कंपनी होती निरेची, आमचा काही संबंध नाही. त्या व्यक्तीला गरज होती मिरचीची, त्या वर्षी आम्ही त्यांना मिरची दिली. त्यांनी स्वतःच एक दिवस आले, फार्मर प्रोड्युसर, म्हणजे ते एक्सपोर्टर आहेत, त्यांचं स्वतःच दुबईला ऑफिस आहे. ते स्वतःहून एकदा आले आणि ते म्हटले की आमची कंपनी आहे, 750 मेंबर आहेत, पण कोण काय करतं, कोण कुठे, हे फक्त कागदोपत्री मेंबर आहेत. आम्हाला कोणाचा काही हे नाही. आम्हाला गरज आहे मिरचीची, तुम्हाला गरज आहे विकायची. तुम्हीच आमच्या डायरेक्टर बॉडीत या, आपण एकत्र येऊन काम करू. आम्ही विकतो, तुम्ही पिकवा. आम्हाला एक सुवर्ण संधी होती. आता म्हटलं आपलं अर्ध टेन्शन तर गेलं की विकणारे तर आहेत आणि पिकवायची ते तर आधी 8 वर्षात आधी काय म्हणतो आपण, ते डाव्या हाताचा मळ होऊन गेलो होतो. आपलं दुबईमध्ये ऑफिस आहे करावेली फार्मर प्रोड्युसर कंपनीचं, जे आता मी डायरेक्टर आहे, माझे मित्र त्याच्यामध्ये डायरेक्टर आहेत. ते सांगायला फार मोठी एक अभिमानाची गोष्ट वाटते की आमचं ऑफिस दुबईला आहे. समोरचं कोण बघायला जाणार नाही, पण मला माहिती आहे आमचं ऑफिस दुबईला आहे. हा एक प्रोफाईलला ऍड होऊन गेला प्रोफाईलला. मग नाबार्डची लोक आले. काम हे आपलं चालूच होतं. पहिल्यांदा एक 60-65 लाख रुपयाचा टर्नओव्हर झाला. बरं त्याच्यामध्ये किती आम्हाला विश्वास ठेवा, 1,00,000-1,15 लाख रुपये भेटले असतील 60-65 लाखाच्या टर्नओव्हर मध्ये. का तर शेतकऱ्याचा माल घ्यायचा आणि तोच पुढे पाठवायचा. त्याच्यामध्ये असं मिळून असं किती मिळणार आहे. मग त्याच्यामध्ये नाबार्ड आलं. नाबार्डने 40 लाख रुपयांची, नाही सॉरी, पहिल्यांदा 8 लाख रुपयाची सीसी मंजूर केली. 8 लाखाची आहे अशी सीसी आयटीसी साठी आपण लावली. डाळिंब परचेस केला, आयटीसीला दिला. तो टर्नओव्हर बघून आपल्याला नाबार्डनं 40 लाख, गेल्या वर्षी 40 लाख रुपयांची सीसी मंजूर केली. मग त्याच्यामध्ये आजपर्यंत आपण 22 लाख रुपयाचा शेतमाल परचेस केलेला आहे, तो पुढे पाठवलेला आहे. शेतकऱ्याचा एकही रुपया आपण ड्यू मध्ये ठेवलेला नाही. आमचं तत्व एकच आहे की काम आम्ही छोटं करतो, आम्ही काय फार मोठं परचेस करत नाही. फक्त शेतकऱ्याच्या शेतमालाचा जो काही भाव आपण केलेला आहे तो शेतकऱ्याच्या बांधावरच द्यायचा, त्याशिवाय गाडी तिथून बाहेर नाही करायची. मग आता आहे ह्या बिझनेसला आपल्याला एक मूर्त स्वरूप द्यायचं होतं. बघा, मग आता पुन्हा एकदा गरज आली की काय करायचं, तर कॅपिटेक ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आपण एक 4 तत्वांवरती काम करायला सुरुवात केली. एक, कृषी मार्गदर्शन. का आज जर शेतकऱ्याला विक्री इतकंच जर कुठला दुसरा प्रश्न असेल ना, तर तो प्युअर 100% प्युअर, ज्याच्यामध्ये कुठलंही भेसळ नाहीये, असं मार्गदर्शन पाहिजे शेतकऱ्याला. काकडे सर विश्वास ठेवा, आम्ही एवढे शेतकरी फिरत असतो ना, शेतकऱ्याला सगळं पाहिजे ते करायची तयारी, फक्त शेतकऱ्याला प्युअर मार्गदर्शन पाहिजे. शेतकऱ्याच्या शेतावरती जर गेलो आणि जर म्हणजे त्याच्यामध्ये इतक्या तज्ञ लोकांची गरज आहे. आज 80% लोकांना सर तुम्हाला सांगतो कीड आणि रोगच ओळखता येत नाही. कितीतरी दुकानदार आहेत, फक्त प्रोडक्ट शेतकऱ्याला देणं, त्यांना किडीची माहिती नाही, रोगाची माहिती नाही, त्याच्या स्टेजची माहिती नाही, कुठलं औषध कुठल्या स्टेजला फवारलं पाहिजे याची माहिती नाहीये. असे लोक शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात. शेतकऱ्याचं पीक जातं, हातातोंडाचं पीक कितीतरी वेळा मी गेलेलं पाहिलेलं.
मग एक गरज आम्ही शेतकऱ्याची ओळखली की शेतकऱ्याला प्युअर मार्गदर्शन पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ नको. भाग एक. भाग दुसरा, शेतकऱ्याचं करार शेती, म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याला संघटित करता आलं पाहिजे, ही मार्केटची दुसरी गरज. तिसरी गरज होती शेतकऱ्याचा खर्च, शेती उत्पादनाचा खर्च कमी करता आला पाहिजे. शेती उत्पादनाचा म्हणजे काय म्हणतो, कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, उत्पादन खर्च कमी करायचा जर असेल तर तुम्हाला स्वतःच्या एक प्रॅक्टिसेस डेव्हलप करता आले पाहिजेत. उदाहरणार्थ, आज मी जवळपास 100-125 एकर कलिंगडाला मार्गदर्शन करतो, पण शेतकरी वाट पाहत राहतो, माने साहेबाचं शेड्यूल आलं तेवढंच, दुसऱ्या दिवशी आळवणी, चौथ्या दिवशी, 9व्या दिवशी आळवणी, ते झाल्यानंतर ड्रिपनं सोडा, त्याच्यानंतर पहिली फवारणी, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी. हे प्रॉपर शेड्यूल आम्ही डेव्हलप केले की जे कमीत कमी खर्चामध्ये असतील आणि शेतकऱ्याला मॅक्झिमम फायदा होईल. मग ते शेड्यूल शेतकऱ्याला दाखवल्यानंतर शेतकरी खरोखर खुश होतो की काय नाही, खर्च कमी होतोय, आपल्याला नक्कीच फायदा होणार. बरं, हे मिरची पिकाचं, कलिंगड पिकाचं, आले पिकाचं, हळद पिकाचं, ऊसाचं, त्याच्यानंतर पूर्ण जे व्हेजिटेबल्स आहेत त्याचं, हे सगळे म्हणजे हे प्रॅक्टिसेस आम्ही स्वतःच्या आमच्या डेव्हलप केल्या. तिसरा मुद्दा झाला. आणि चौथा मुद्दा मार्केट सपोर्ट. जर म्हणजे एक पहिली गोष्ट शेतकऱ्यांचं काय म्हणतो आपण त्याला, शेतकऱ्यांचं मार्गदर्शन, सल्ला व मार्गदर्शन. दुसरं, शेतकऱ्याला इनपुट्स जे पाहिजेत ते देणं. तिसरी गोष्ट, ज्या सर्व्हिसेस आहेत म्हणजे फवारणीच्या कुठल्याही सर्व्हिसेस ते. आणि चौथी गोष्ट, मार्केट सपोर्ट. ह्या 4 गोष्टी जर शेतकऱ्याला भेटल्या तर तुम्हीच मला सांगा, याच्या 4 पेक्षा शेतकऱ्याला वेगळं काय पाहिजे? काहीच नकोय दुसरं. मी म्हणजे प्रत्येक जण बीएससी ऍग्री, एमएससी ऍग्री होऊ शकतो का? नाही. प्रत्येक जणाला थेरॉटिकल तेवढं नॉलेज मिळू शकतं का? नाही. पण हे आमचं काम आहे, जे कृषी म्हणजे बीएससी ऍग्री, एमएससी ऍग्री झालेले ज्या कंपन्या आहेत, जे कृषी विभाग आहे, तुमच्यासारख्या व्यक्ती आहेत, की हे आपलं काम आहे की शेतकऱ्याला तेवढं तरी आपण थोडक्यात काय साक्षर बनवू शकतो की त्या साक्षरतेच्या जोरावरती तो त्याचं ऍटलिस्ट पिकाचं उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही जसं म्हटलात ना, लाचारी शिवाय, शिफारसी शिवाय, आणि हे शेतकऱ्यासोबतच होऊ शकतं, दुसऱ्या कोणासोबत हा, होऊ शकत. तीच एक पोटेन्शियल आहे की ज्या मी लाचार शेतकऱ्यांना. झालो, मला शिफारस भेटली म्हणून काय शेजारचा त्याचे लेबर फ्री मध्ये माझे नाही देणार आहे, माझे मलाच करावं लागणार आहे. म्हणजे शेतकऱ्याचं काम हे शेतकऱ्यालाच करावं लागणार आहे. मग त्याच्यासाठी आता आपण काय करू शकतो, तर हे 4 मुद्दे आम्ही निवडले. बरोबर आहे. इनपुटसाठी विश्वास ठेवा. आम्ही आज शेतकऱ्याचा कर्ब वाढवण्याचे शेत जमिनीचा, अमेरिकन कंपनी आर्कटेक डायरेक्ट त्यांच्यासोबत टाईप, व्हायरस येतोय, कोरियन कंपनी त्यांच्यासोबत टाईप केलेलं. महाराष्ट्रातल्या म्हणजे यवतमाळ डॉक्टर अविनाश सावगावे म्हणून आहे, त्यांची गायत्री मायक्रो एलिमेंट्स त्यांच्यासोबत टाईप. हे आम्ही, तुम्ही जे प्रेझेंटेशन बनवून दिलं, आम्ही आमचा अनुभव हे सगळं एकत्रित केल्यानंतर साहेब, मी एवढं कॉन्फिडेंटली सांगतोय, मला कोणाच्याही समोर बसवा की त्यांच्या समोर आपण प्रेझेंटेशन देऊ शकतो आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण त्यांच्याकडून काढून घेऊ शकतो. अजून सक्सेस, या वर्षीचं सक्सेस मी तुम्हाला 1-2 मिनिटानंतर सांगतो. म्हणजे ह्याच अनुभवाच्या जोरावरती. तर ह्या शेतकऱ्याला काय 4 गोष्टी पाहिजेत त्या तर मला समजल्या. माझ्याकडे एक्सपोर्टर आहेत, बरं एकच नाही, आज मी 3 सर्कलला माल भरतो, केबीला माल भरतो, व्यंकटेश अॅग्रोला माल भरतो, सह्याद्री फार्म्सला माल भरतो, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो किसान कनेक्टला माल भरतो, फार्मपालला माल भरतो, रिलायन्सला माल भरतो, किसान कनेक्ट वाल्यांना माल भरतो, ग्रोवेज कंपनीला माल भरतो. माझ्याकडे 12 ते 15 असे लोक आहेत. जर एखाद्या शेतकऱ्याचा मला फोन आला, साहेब माझं कलिंगड विकायचं आहे, 2 ते 5 मिनिटं थांब, उद्या ट्रक पाठवून द्यायला सांगतो त्याच कंपनीला. एवढे संपर्क झालेले की शेतकऱ्याचा एखाद्याचा जर फोन आला तर मी नक्कीच त्याला विकून देऊ शकतो. साहेब Good. विश्वास ही ठेवा. संधी आमच्यासाठी सगळ्यांसाठी चांगली आहे. बरं का, अजून एक गोष्ट, हे जोडून देण्यामध्ये साहेब मी आज तागायत 50 पैसे सुद्धा कमवलेले नाहीये. बर, अरे वा. कारण तो नाही एवढं नाही. आणि हे मी ठामपणे सांगू शकतो, डेफिनेटली मी पैसा कुठं कमवतो, जो प्रोजेक्ट मी करतोय, मी पळतोय, कष्ट करतोय, माझं डिझेल जातंय, माझा वेळ जातोय, माझं कष्ट जातंय, सगळं जातंय. थोडक्यात मी आता यंदा 41 एकर मिरची दिलेली, मी एकही रुपया शेतकऱ्याला माहित. आता या वर्षी काय परिस्थिती आहे साहेब, काहीच नाही, तुम्हाला 3,000 रुपये आम्ही प्रत्येक जण 3,000 रुपये काढून देणार आहे तुमच्या डिझेल पुढे, ठीक आहे, ती माझी कमाई. पण एक्सपोर्ट मध्ये जो आमचं मार्जिन 4%, 5% मिळतात, त्याच्यामध्ये आम्ही खुश आहोत. कारण ते फक्त मिरचीचाच प्रोजेक्ट नाही तर असे 7-8 प्रोजेक्ट ऍट अ टाइम चाललेले आहेत. त्यामुळे खूप छान इन्कम होतोय, जगून निघतोय, 4 पैसे सेव्हिंगला जातात. एवढं तर डेफिनेटली आता आमचा पूर्ण ग्रुप कमावतो. म्हणजे हे असं शेतकरी कनेक्ट होत गेलो.
मग आता आपण ग्रोमेट ॲग्रो LLP आपण स्वतः कंपनी काढली की ज्याच्यामधून शेतकऱ्याची खतामध्ये अजिबात फसवणूक आपल्याला करायची नाही. प्युअर जगाचं तंत्रज्ञान आता काय आहे, आता मी थोडं टेक्निकल सांगितलं तर बाकीच्या सर्वांना समजणार नाही. SC फॉर्म्युलेशन काय, मग ते खत आम्ही काय आयात करतोय वगैरे. फक्त खतं, कीटकनाशक, बुरशीनाशक याच्यासाठी आपण ग्रोमेट ॲग्रो LLP जे आता आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र काम करते. कॅपिटेक ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आपली दुसरी फर्म ज्याच्यामधून आपण प्युअर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. करा व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण सर्व शेतमाल खरेदी करतो आणि युनिटी असोसिएट्सच्या माध्यमातून तो आपण एक्सपोर्ट करतो. अशा टोटल आपल्या 4 फर्म आहेत की ज्या 4 फर्म मध्ये 7 ते 8 जे लोक आहेत, पार्टनर्स आहेत, ते अविरत काम करत असतात. मग हे आजपर्यंतचं आमचं यश. आता आज आमचं यश काय आहे, आपली बघा मी तुम्हाला सांगितलं, कष्ट करणाऱ्याला कोणाचं दार ठोठवावं सारखं लागत नाही. कष्ट करणाऱ्याला तुमचं दार ठोठावत लोक डेफिनेटली येतात, म्हणजे येतात. की आज मी दरवर्षी 500 ते 600 मेट्रिक टन मिरची एक्सपोर्ट करतो. एक साधारणतः तुम्हाला सांगतो 2-250, हा काय फार मोठा आकडा नाहीये, पण 2-250 टन आपण कांदा एक्सपोर्ट करतो. त्याच्यानंतर 50 ते 60 मेट्रिक टन हे ड्रीमस्टिकला आपण शेवगा एक्सपोर्ट करतो. ओके, आता या वर्षी आपण दुष्काळ आहे, पाणी नाही, पण आहे ह्या पिकांवरती काम. आपल्याला सह्याद्री फार्म्सची 1000 मेट्रिक टन स्ट्रॉबेरीची ऑर्डर भेटली. पहिल्यांदा 2400 किलो माल पाठवला. अभिनंदन. 1.5%. का तर मला वाई, पाचगणी, महाबळेश्वर, मेटगुताड, अवकाळी, भिलार, त्याच्यानंतर कोरेगाव, सर्कलवाडी, माझे कमीत कमी तुम्हाला सांगतो 150 ते 250 शेतकरी आहेत की जे माझा ऐकतात. मानेसाहेब येतात, शेड्यूल देतात. पण त्यांना माहिती आहे मानेसाहेब जिकडे स्ट्रॉबेरी पाठवले तिकडे नेमका आपला पैसा चांगला होणार. जिथे 140 रुपये रेट मिळतोय तिथे 190-180 रुपयापर्यंत आपण त्या ट्रेला रेट मिळवून द्यायचं काम केलं. शेतकरी खुश आहे. शेतकऱ्याला 140 म्हणजे काय 500 रुपये ट्रेची आवश्यकता नसते हो. शेतकऱ्याला फक्त चांगला प्रॉफिट व्हावा एवढीच अपेक्षा असते. योग्य पैसे मिळाले. त्याच्यानंतर व्यंकटेश ॲग्रोची 200 मेट्रिक टन स्कूपिंग स्ट्रॉबेरी, म्हणजे ते बघा. आता आम्हाला काकडे सरांनीच आम्हाला एक आळजापुरात एक कोल्ड स्टोरेज वाले आहेत, त्यांची गाठ घालून दिली. कॉन्टॅक्ट कसे कामाला येतात बघा. बरं, मी काकडे सरांना फोन नाही केला, काय नाही. केंजळे साहेबांच्याकडे गेली आमची टीम. केंजळे साहेबांचं कोल्ड स्टोरेज, म्हणजे कृषी उद्योजक तुम्ही काय करू शकता तेवढंच करावं, बाकीचं नको. मी मार्गदर्शन करू शकतो, मी तेवढंच काम करतो. आमचे कपिल चव्हाण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये चांगले आहेत, अकाउंटिंग मध्ये चांगले आहेत, सगळं ऑफिसचा लोड त्यांच्यावरती. आमचे पृथ्वीराज फडतरे बार्गेन पॉवर, परचेस पॉवर त्यांच्याकडे चांगली आहे, पळण्याची तयारी आहे. आज म्हणजे रात्री मला वाटतं साधारणतः 8:30-9 वाजता गाडी खाली झाली आज सह्याद्री फार्मची. आता रात्रभर प्रवास करून ते इकडे येत आहेत. नाशिकची स्ट्रॉबेरी खरेदी करतायत, साताऱ्यात प्रोसेस करतोय आणि पुन्हा आम्ही नाशिकलाच पाठवतो. बघा, खेडेशिवापूरला आपण कोल्ड स्टोरेज रेंटवरती घेतलं, आळजापूरचं कोल्ड स्टोरेज रेंटवरती घेतलं, फलटणचं. म्हणजे महिन्याभरापूर्वी आपण कोल्ड स्टोरेज वापरू शकतो याची देखील आम्हाला कल्पना नव्हती. आम्हाला गरज लागली, आम्ही टायअप केलं, आमचा बिझनेस रन झाला. म्हणजे मला कृषी उद्योजक व्हायचंय म्हणजे मला कोल्ड स्टोरेज टाकावं लागेल, वेअर हाऊस टाकावं लागेल, मला गाड्या घ्याव्या लागतील, मला कंपनी, काही गरज नाही हो. ग्रोमेट ॲग्रो LLP आजही माझी 10x10च्या खोलीतच आहे. करा व्हॅलीचं ऑफिस तिथंच, ग्रोमेटचं सगळ्याच ऑफिस एकाच टेबलवरती. मला कुठल्याही इंडस्ट्रीची गरज नाही, नको तिथं मला पैसा घालवायचाच नाही. बारीक सारीक गोष्टी आपल्याला हे उद्योजक बनत असताना लक्षात घ्याव्या लागतात. म्हणण्याचा उद्देश कसा की आज माझं कोल्ड स्टोरेज नाहीये, पण मी कोल्ड स्टोरेज रेंटवर घेतलं, मला काही गरजच नाहीये कोल्ड स्टोरेज नवीन टाकण्याची. हे सुद्धा अक्कल आपल्याला बिझनेसमध्ये आपोआप येत जाते. मग एवढं सगळं आता म्हणजे एकही दिवस सर असं नसतोय की माझ्या मागं काम नाहीये. मी आपलं 4-5 दिवस झाला आपलं चाललंय, सकाळी भेटू, संध्याकाळी भेटू. पण हे तुम्हीच मार्ग दाखवला म्हणून एवढं तुम्हीच बिझी करून दिलं, असं काही हे नाहीये. चांगली गोष्ट आहे, प्रगती आहे. आणि गोष्ट काय आहे सर की हे जे आपले लोक आहेत ना, म्हणजे आता थोडक्यात आता इथं मला दिसतात स्वाती मॅडम आहेत, दीपक सर आहेत, त्याच्यानंतर तुम्ही आहात, भूपाल सर आहात, ज्ञानेश्वर सर आहात. प्रत्येकाची खासियत, प्रत्येकाचं क्षेत्र, प्रत्येकाचं युनिकनेस काहीतरी वेगवेगळं आहे. बरोबर आहे. जसा तुम्ही कन्सेप्ट मांडलात की आपलाच बिझनेस आपल्यातच राहू दे, बाहेर कुठे जाता कामा नाहीये. मला तुम्हीच केंजळे सरांना गाठून दिलं, माझ्या कोल्ड स्टोरेजची गरज त्यांनी बघवली, बिझनेस त्यांना आपल्याच ह्याचा बिझनेस त्यांना भेटला. जवळची व्यक्ती म्हणून मला रेट कमी करून द्या असं काही नाहीये. हे असे झाले डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स. म्हणजे आता हे अजून आमची किती एक 5% सर, म्हणजे जे आमचं इच्छित आहे डोक्यामध्ये
5% तुम्ही यश. आता इस्रायलला इतके वर्ष राहिला आणि हा, इस्रायलची जी प्रगती पाहिली आणि हा, ज्याप्रमाणे तुम्ही कॉन्फिडेंटली सांगितलं की बाबा इस्रायल हा संपूर्ण जगामध्ये भाजी फळभाज्या सप्लाय करण्यामध्ये लिडिंग हे आहे, कंट्री आहे. हा. आणि बघितली तर त्या कंट्रीची साईज बघितली तर किती आहे, साधारण पुणे डिस्ट्रिक्ट एवढी आहे का पुणे नगर डिस्ट्रिक्ट एवढी आहे? नाही, पुणे पुणे एवढे असेल. पुणे एवढी पुण्यापेक्षा बघा, थोडी मोठी. म्हणजे हा, पोटेन्शियल कसं एक्झिक्यूट करतात त्याचा अनुभव तुम्हाला आलेला आहे. आज या ठिकाणी जे काही आपले शेतकरी मित्रबंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना या निमित्ताने एक आव्हान आहे की आज वैभव सरांचं जे मार्गदर्शन मिळालं आपल्याला ते खरंच अतिशय मोलाचं का आहे, तर हे पुस्तकी ज्ञान नाहीये, हे त्यांनी वैयक्तिक अनुभवलेल्या गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करताना प्रत्येक गोष्टीचं इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे पाहिजेच असं काही नाहीये. त्यांनी जी काही 4 चतुसूत्री त्यांची सांगितली की खरंच नेहमी मी म्हणतो की तुमच्या आयुष्यामध्ये 4 पॉइंट प्रोग्राम हा पाहिजे. म्हणजे एखादं चित्र काढलंय आणि त्याला जर गोल्डन फ्रेम तयार केली तर त्या चित्राची किंमत वाढते. नुसतंच विदाऊट फ्रेम ते जर चित्र तुम्ही प्रेझेंट केलं तर त्याची व्हॅल्यू नसती. जेवढी तुमचे 4 पॉइंट तुमचे फिक्स करून जर तुम्ही ती ऑब्जेक्ट ऍक्टिव्हिटी एक्झिक्यूट केली आणि त्याच्यावर फोकस किंवा इंटेन्सिटी वाढवली तर त्याचा नक्की फायदा होऊ शकतो. हे आज वैभव सरांच्या माध्यमातून खरंच खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आज तुमच्यापैकी कोणाला असे काही प्रश्न विचारावेसे वाटतात? कारण वैभव सरांचं जे आत्ताच आहे त्यामुळे इनपुट कन्सल्टन्सी परत त्या ठिकाणी तुम्हाला काही प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून म्हणजे प्रक्रिया म्हणजे प्रोसेसिंग म्हणजे जसं बॅकवर्ड इंटिग्रेशन फॉरवर्ड इंटिग्रेशनचा अभ्यास करून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही माहिती आपल्याला तुम्हाला सांगितलेली आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर थोडंसं चर्चा करावी असं मला या निमित्ताने विचारावं. शहाजी सर, तुम्हाला काही प्रश्न आहे का? आवाज स्पीकर. हा, सर्वप्रथम वैभव साहेब तुमचं नमस्कार. तुम्हाला नमस्कार. नमस्कार. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलात. तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या आठवड्यातच आम्ही साहेबांना फोन केला होता. एक 20 युवा शेतकरी आम्ही मिळून एक गट स्थापन केलाय आत्मा अंतर्गत. तर आता ते जॉईन आहेत बरेच त्यापैकी. तर थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा की गट कसा स्थापन करायचा, कंपनी फॉर्म कशी करायची, थोडंसं सुरुवातीचं जे आहे ते जे लागतं ते थोडंसं ते थोड्या मिनिटांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन थोडक्यात करा. शहाजी सरांचं बॅकग्राऊंड स्टेटस असं आहे, ते आहेत उस्मानाबादचे आणि त्यांच्या भागामध्ये ज्वारीचं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने मिळते. आज बघितलं आपण ज्वारीचा दर जो आहे तो सध्या लिडिंगला आहे. म्हणजे मिलेट्समध्ये हो, हो. ती आपण गणली जाते थोडीशी ज्वारी आणि त्याचं इंटरनॅशनल मार्केट खूप चांगलं आहे आणि हो. नॉन पेरिशेबल मध्ये येतं. फक्त त्यांना आपल्याला मार्गदर्शन करावं लागेल त्यामध्ये यील्ड वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे ज्वारीमध्ये किंवा ज्वारीमध्ये अजून कोणत्या व्हरायटी आपल्याला त्यांना आणून देता येतील. मी त्यांच्याशी बोललो की शेती गट तुमचा स्थापन करणे, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे या प्रक्रिया आहेत, ह्या प्रोसेस आहेत, त्या कॉन्स्टिट्युशनल लेवलला येतील. पण तुम्ही जे उत्पादन घेऊन त्याचं प्रोक्युरमेंट करणार आहे, त्याचं सॉर्टिंग, ग्रेडिंग, क्लिनिंग, प्री कुलिंग असेल, नंतर पॅकिंग असेल, ते करणार आहे, तर ती प्रक्रिया खूप महत्वाची आहे आणि ते करत असताना तुमचं उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर वैभव सरांनी या निमित्ताने मला एकच सुचवायचंय की शहाजी सरांना ज्वारीच्या माध्यमातून काय मोठी क्रांती करता येऊ शकते हे थोडस तुम्ही मार्गदर्शन कराल. सरांचा नंबरही मी तुम्हाला असं देतो. शहाजी सर, बरं का, हा सर, बोला. ज्वारी आता ही संपूर्ण महाराष्ट्रभर पिकवली जाते. हो, बरोबर. सोलापूर, उस्मानाबाद, बीड किंवा त्या परिसरातील ज्वारी टपकळ काय म्हणतो आपण, मोठी आकारानं किंवा न्यूट्रिशियस आहे, म्हणजे त्याच ज्वारीला प्राधान्य आजही महाराष्ट्रामध्ये दिलं जातं. आता तुम्हाला सांगतो, ज्वारी पिकवणं काय फार मोठी गोष्ट नाहीये, हे तुम्हाला माहित बरोबर. आहे. सहज बरोबर आहे. अगदी तुम्ही म्हणजे हो, त्याच्यावर सहज. हात स्प्रे घ्या किंवा उत्पादन वाढवण्यासाठी तुम्ही, मला खात्री आहे 12-15 क्विंटल सहज ज्वारी तुम्ही प्रति एकरी काढता. सहजच अगदी 20-20, 25-25 क्विंटल पर्यंत शेतकरी पोहोचलेले आहेत. ओके. आता गोष्ट फक्त आपल्याला काय आहे की ज्वारीचं तुमचा गट आहे, ज्वारीचं मार्केटिंग झालं पाहिजे. हे बघा, गेलं म्हणजे पल्सेस अँड ऑइल सीड्स, म्हणजे हे गेले 2 वर्ष जे आहेत ना, तर ते पल्सेस ऑइल सीड्स मध्ये साजरे केले जातात सर्वत्र. ओके. तुम्हाला मी 2 शब्द, एक शब्द फक्त तुमच्याकडे पेन जर असेल तर लिहून ठेवा. इक्रिसॅट म्हणून हैदराबादची संस्था आहे. एक इकरी कोणती? सेट. इकरी. इक्रिसॅट. हा, इकरी सेट. मग ओके. इक्री, ICRISAT. ओके. तर ओके. इक्रिसॅटच्या माध्यमातून आपल्याला ट्रेनिंग घ्यायचंय. इक्रिसॅट ट्रेनिंग, बस एवढं फक्त लिहून ठेवा. आता आपली चर्चा कायम होत राहणार बरं का. फोन आपली नंबर आपण शेअर करूया. काकडे सरांच्या माध्यमातून होणार. एक दुसरी गोष्ट, मी आता मोबाईलवर चालू आहे त्यामुळे मी फोन नंबर तो काढू नाही शकणार. मी तुम्हाला कुलदीप जाधव सरांचा नंबर पाठवतो. बर. अच्छा.
काकडे सरांना शेअर करतो. फलटणचे आहेत. आत्मा जो विभाग आहे महाराष्ट्राचा, तर त्याच्यामध्ये स्टेट लेवलची पोस्ट मे बी सचिव आहेत ते. अतिशय ओके. चांगली व्यक्ती, शेतकऱ्याला सपोर्ट करणारी, स्वतःची त्यांची फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. मार्गदर्शनापासून प्रोसेसिंग पर्यंत आणि तिथून मार्केटिंग पर्यंत हे तुमच्या याच्यामध्ये त्यांचं मोठं काम आहे. ओके, म्हणजे तर त्यांचा उपयोग आपल्याला मार्केटिंगसाठी करायचा आहे. आता Good. तिसरी गोष्ट, तुम्ही जर 20 फार शेतकऱ्यांचा महत्वाचं. गट असेल, 20 शेतकऱ्यांचा गट असेल तर 25 किलोच्या पॅकिंग पासून बघा, 25 किलोच्या पॅकिंगच्या माध्यमातून पहिल्या वर्षी साहेब मी नाही अजिबात लाजलो 2-2 किलोनं मिरची विकायला. खरं सांगतो, ज्वारी तर पीक हे, आता गोष्ट सांगतो तुम्हाला, गव्हापासून, मैद्यापासून, रव्यापासून जग आता खरोखर शिफ्ट होतंय. कॉर्न पासून शिफ्ट होतंय आता ज्वारी, बाजरीच्या पिठाकडे. म्हणजे परदेशात सुद्धा प्रचंड मागणी. हो, प्रचंड मागणी. आणि परदेशाचं सोडा, इंडियन मार्केट एवढं मोठं आहे तुम्हाला सांगतो. माझी एक्सपोर्टची कंपनी आहे. मला जर इंडियन मार्केटला 60 रुपये मिरचीला रेट मिळतो, मी कशाला तिकडे जाऊ? मी नाही जात बसत, मी नाही एक्सपोर्टला जात अजिबात. खरोखर जर इकडे 20, 25, 15 रुपये मार्केट झाले तरच आम्ही एक्सपोर्टला जातो. तसंच ज्वारीला मार्केट आहे, रेट राहणार आहे. ह्याचा अभ्यास होता. पहिल्या वर्षी तुम्ही तुमच्या 20 शेतकऱ्यामध्ये एक तुम्ही तुमचा टास्क स्वतः घ्या, की जोपर्यंत आम्ही 100 बॅगा विकत नाही तोपर्यंत आम्ही शांतच बसणार नाही. मग अशा वेळी काय करायचं, स्वतः प्रत्येकानं आपापल्या मोबाईल काढायचे. शहरात राहणारे लोक, वकील, डॉक्टर, सगळ्याचे आम्ही तेच केलेले. डॉक्टर, वकील, इंडस्ट्रियलिस्ट, बिझनेसमॅन, जे काय तुमच्या ओळखीचे असतील त्यांची लिस्ट काढा. प्रत्येकाला फोन फिरून फक्त बघा ना, तुमचा आता आत्म्याचा गट असेल, एक टेबल, एक ऑफिस तुमचं असणारच आहे. सगळ्यांनी फोन फिरवा की आम्ही 1 नंबर दर्जाची, उत्कृष्ट दर्जाची ज्वारी पिकवलेली आहे. ज्वारीची काय खासियत तुम्हाला सांगण्याची गरज नाही. कायनी मुक्त ज्वारी आहे. पांढरी टपोरी भाकरी छान होईल, पांढरी शुभ्र होईल. क्वालिटीज वगैरे देऊन ना, ती मी सर, मला आता न राहून मी तुम्हाला एक उदाहरण अजून देणार आहे त्यांना मोटिवेशन म्हणून. तर तशी ज्वारी 25 किलोचं पॅकिंग करा. पहिली 100 बॅगा तुम्ही स्वतः विकून बघा साहेब, त्याच्यातून दुसरा मार्ग भेटलेला असणार आहे. आता मार्ग कसा मिळतो त्याचं उदाहरण सांगतो. मुंबई हायकोर्टाचे जज आता रिटायर्ड झाले. आता ते इंडियन म्हणजे जज लोक असतात त्यांना ऍडवायझर म्हणून आहेत. तर ती पोस्ट ऍक्च्युली मला माहित नाही. रणजित मोरे साहेब निमसोडचे. तर त्यांचे पुतणे विक्रम मोरे, त्यांची 30-35 एकर शेती माझ्याकडे मार्गदर्शनाला असते. साहेबांची फक्त एकदाच भेट झालेली, म्हणजे ज्यांनी कसाबला फाशी लिहिली ती व्यक्ती मोरे साहेब. तर त्यांचे मुलं सगळे IT पुण्या मुंबईत राहिलेले. एक्सपोर्ट क्वालिटी आंबा गेल्या वर्षी पिकवला. कमीत कमी 25 ते 30 लाख रुपयांचा आंबा त्यांच्या बागेवरती उभा होता. गेल्या वर्षी दुर्दैवानं गारपीट झाली. पानं सुद्धा ठेवली नाहीत आंब्यावरती. आंबे सगळे जेवढे खालच्या बाजूचे आंबे असतील ना तळाचे, तेवढे आंबे टिकले. आता मार्गदर्शन करायला दररोज आमची चिंता तेच की काय करायचं आता आंब्याचं. आंबा तर खराब झाला. सगळे आंबे गोळा केली विक्रम मोरेंनी, घरामध्ये आणले, त्यांच्या शेडमध्ये, तिथं पिकवले. खराब बाग बाजूला काढला, त्याचा पल्प काढला, पल्प विकला. 4 महिने पल्प विकत होते. जो आंबा शिल्लक राहिला, मग अशा वेळी सहजच आम्ही एक सांगितलं की बाबा रे आता काय करूयात. हे बघा म्हटलं, दुसरा कोण जर असेल तर लाजेल आंबा विकायला. बरं, तुम्ही म्हटलं IT प्रोफेशनल होतात, येऊन शेती करायला लागला, म्हणजे तुम्हाला थोडक्यात तुम्ही व्हाईट कॉलर आहे. मग म्हटलं तुम्हाला आंबा रस्त्याच्या कडेला बसून विकायचं नाहीये, तर टाय घालून आंबा विकायला जमेल का? तर ते म्हटले जमेल की. म्हटलं काय करा, तुमची स्विफ्ट गाडीत एक 5-25 डझन आंबे घ्या. जिथं जिथं हे दोघांचा आमचा निर्णय होता तो. बरं, तर म्हटलं पुण्याला जा, तुमच्या IT त्या कंपनीमध्ये जाऊन एक देऊन या. जेवढे पैसे देतील तेवढे घ्या, नाही देतील ते बघूयात म्हटलं परत. ते पण म्हटलं असंही आता खराबच होणार होता. जेवढा चांगला आंबा होता तेवढा घेऊन गेले. तर जाताना इथून फक्त आम्ही काय केलं, 1 डझनाचं पॅकिंग केलं. म्हणजे आयडिया कशा निघत जातात बघा. 1 डझनाचं पॅकिंग केलं. तिथं गेल्यानंतर सगळेच आंबे खपले. परत घरी आले, परत आंबे भरले, परत गेले. अशा 3 खेपा झाल्या त्यांच्या. त्यांना एवढा कॉन्फिडन्स आला. म्हटलं मला काय करायचं होतं, IT मध्ये जाऊन. त्यांनी कमीत कमी 6 IT कंपनी आणि एक मुंबईची कुठली तरी बँक अशी, म्हणजे गेल्या वर्षी त्यांना 4,500 डझन आंब्यांची ऑर्डर भेटली. फक्त त्यांनी काय 4,500 डझन इज नॉट अ जोक. पण ग्रेट. ते 600-700 डझन फक्त ते आता परत त्याच्यातून गेल्या वर्षीचा आमचा या वर्षीसाठी आमची योजना काय,
आजूबाजूच्या 4 बागा आपण विकत घ्यायच्या. 25 टनाचं रायपनिंग चेंबर ते स्वतः तयार करतात. बघा बिझनेस कसा झाला. पहिल्याच वर्षी जर नाही मी आंबा पिकवतो, मी रायपनिंग चेंबर टाकतो, मी व्हॅन घेतो, सगळं बुडलं असतं त्याच वेळी. आता या वर्षी त्यांना कॉन्फिडन्स आला. आता या वर्षी बघा कन्सेप्ट कसा असतो. उदाहरणार्थ एक आयटी कंपनी आहे. आयटी कंपनीमध्ये 400 लोक काम करतात. एक मँगो सीझन आलाय. ओके, कुठल्याही माणसाला भले म्हणजे कोणीतरी मला गिफ्ट दिलं, मला खूप आनंद होतो. मग तो एम्प्लॉई असो कोणी असो, पण ते गिफ्ट तुम्ही काहीही द्या. एक साधा एक आंबा जर गिफ्ट दिला, काय नाही मँगो सीझन आहे, काकडे सरांच्या पूर्ण टीमला एक आंबा गिफ्ट दिला, एक 5 मिनिटं का होईना ते एम्प्लॉई खुश होतात. बरं त्या एका आंब्याची किंमत किती? 10 रुपये जास्तीत जास्त. 400 लोकांना 4,000 रुपये सहज काकडे साहेब खर्च करू शकतात. तर आयटी वाल्यांना 1.5 2 5 10 लाख रुपये पगार येतो. अशा वेळी आम्ही काय केलं, आपण एक डझन आंब्याची पेटी तयार करायची. त्यातले 6 आंबे पूर्णतः पिकलेले, 6 आंबे एक 60 ते 70% पिकलेले. ती गिफ्ट म्हणजे ज्यांची बरोबर 400 लोक आहेत, 400 पेट्या त्या कंपनीच्या मालकाला सांगायचे तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजला गिफ्ट करा. करणार असतील तर ठीक, नाही तर त्या एम्प्लॉईला आपण जाऊन विकू. म्हणजे अशा कन्सेप्ट आता कमीत कमी 5,000 पेट्यांचा बिझनेस आमचा सिक्युअर झाला या वर्षीचा. तर बिझनेसच आहे तो. मला 5,000 पेट्याच्या पाठीमागं बरोबर. 100 रुपये पेठी प्युअर प्रॉफिट राहायला 5 लाख रुपये एक महिन्यामध्ये कोण देतो? 5 ते 50,000 वर्षाचा पगार झाला महिन्याचा मला. बरोबर. 50,000 तो 12 आणि 15,000 रुपये कमवत बसू. साधी सिंपल गोष्ट आहे. बिझनेस आहे हा माझा. त्याला लागून बिझनेस काय दुसरा? विश्वास ठेवा की आम्ही गेल्या वेळी काय केलं की त्यांच्या शेतावरच्या भुईमुगाच्या शेंगा शिजवल्या, वाळवल्या आणि 1 किलोचं पॅकेट 50 रुपये. तुम्ही त्या मोठ्या मोठ्या मॉलला गेलात ना तर 250 रुपयाला 250 ग्रॅम शिजवलेल्या वाळवलेल्या शेंगा मिळतात भुईमुगाच्या. मग आपण तर 40 रुपयात 1 किलो देत होतो त्यावेळी. 60 रुपयामध्ये सॉरी नाही 60 रुपयात पावशेर म्हणजे साधारणतः 150 रुपये किलोनं देत होतो आम्ही. म्हणजे आंब्याचा सीझन संपला रे संपला तोपर्यंत पावसाळा. बर उकळलेल्या शेंगा पावसाळ्यात थंडीमध्येच चांगल्या लागतात. त्याला तो बिझनेस लागून झाला. म्हणजे आयटी प्रोफेशनलला 2 बिझनेस तर भेटले ना, उद्योजक झाला उद्योजक. आणखीन काय पाहिजे? मग तसंच ज्वारीचं साहेब तुम्ही ज्यावेळी तुमची रॉ ज्वारी ज्यावेळी 100 बॅगा विकाल त्यावेळी तुम्हाला 1,025 किलोच्या बॅग विकायची. तर हे तुम्ही कोणापुढे हात पसरून साहेब तुम्हाला कोणीही ऑर्डर देणार नाही. मी गट स्थापन केलाय, माझे 20 शेतकरी आहेत, मग आम्ही असं करू काही नाही, हे सगळं दिवा स्वप्न राहतात. तुम्ही तुमचे 100 बॅग ज्यावेळी विकाल त्यावेळी 1,000 बॅग विकायची अक्कल तुम्हाला येते. 1,000 बॅग विकायची ज्यावेळी अक्कल येते त्यावेळी पीठ तयार करायची अक्कल येते. आणि ज्यावेळी पीठ तयार करायची अक्कल येते ना त्यावेळी तुमच्याकडे आटा एक्सपोर्ट करणाऱ्यांची लाईन लागलेली असते. ज्यावेळी तुम्ही विश्वास ठेवा 4-5 हजार बॅगा विकायला ज्यावेळी तुम्ही सुरुवात कराल त्याच वेळी तुम्ही तुमचं ते मशीन घ्या आणि त्याची काय म्हणतो पीठ बनवायला सुरुवात करा. आमचा गट स्थापन झालाय, गव्हर्नमेंट आम्हाला सबसिडी देते म्हणून ती मिल हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. उपयोग आहे काय? उपयोग नाही याचा अजिबात. सुरुवातीला रॉ मटेरियल आणि प्रोक्युरमेंट करून जाधव सॉर्टिंग सरांचा सर मी तुम्हाला संपर्क पाठवतो. डेफिनेटली त्या व्यक्तीबरोबर कॉन्टॅक्ट करा. नक्कीच. तुमचा आजच्या मीटिंगचा सगळ्यात फायदेशीर कॉन्टॅक्ट तो आहे. गुड व्हेरी गुड. हेच महत्वाचं आहे की तुमच्या अनुभवातनं जे संपर्क आहेत ते फार महत्वाचे. हा बोला. नाही, धन्यवाद म्हणलं, चांगलं मार्गदर्शन केलं. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? कारण आता आपल्याला 1 तास पूर्ण झालेला आहे. प्रत्येकाला एक मीटिंग साठी टाइम फॅक्टर महत्वाचा असतो. कोणाचा काही प्रश्न आहे का अजून? शिंदे सर, तुम्हाला काय बोलायचंय? साहेब शिंदे सर. हा काय नाही, खूप छान मार्गदर्शन केलं सरांनी. ते आम्ही जेव्हा आमची जेव्हा कंपनी उभी राहील तेव्हा प्रत्यक्षात प्रॅक्टिकल घेताना आम्हाला खूपच तुमचं मार्गदर्शन नक्कीच नक्कीच मार्ग दाखवणार आहे. आणि जेव्हा आम्हाला प्रत्यक्ष कार्य करताना अडचणी येतील तेव्हा आम्ही नक्कीच तुम्हाला संपर्क साधू. अगदी काकडे सर हे माझे क्लासमेट आहेत. यांनी कोकणामध्ये 10-15 वर्ष सर्व्हिस केली, शिक्षक आहेत. आता जतला आहेत सध्या इथे. जतला आहेत आता सध्या. पण ते गावी असतात. यांची पण शेतीसाठी एकत्र येऊन 25 एकर जमीन आहे त्यांची. सध्या माझ्या शेतामध्येच आहे मी. हो. अरे वा, व्हेरी नाईस. हा नाही नक्कीच चांगली गोष्ट आहे. 20-25 एकर जमीन आहे यांची. पूर्ण म्हणजे
आहे. व्हेरी गुड. तर वैभव सर ज्वारी खूप छान काम मार्गदर्शन करता येईल केलात. आपल्याला नक्कीच शहाजीराव. तुमची मदत हम्म. हा मग नक्कीच मदत लागेल तुमची आम्हाला. खरंच म्हणजे तुमच्या या युक्ती ऐकून खरं आम्हाला थोडस चेतना भेटली आणि खरंच म्हणजे छान वाटलं. आणि सर खरंच वैभव सर तुम्हीच तुमचा फोन नंबर एकदा हा. शेअर करा, सांगा. नंबर थोडासा सांगा फोन तुमचा. नंबर घ्या शहाजीराव. 83 किती? 83 हा 83 83 8007 007 5261 526. 1 ओके, धन्यवाद. 83 8007 5261. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का जाधव सर तुम्ही? नाही, मार्गदर्शन चांगलं झालं. प्रश्न विचारायचा प्रश्नच नाही राहत. अरे वा, क्या बात आहे. चला, मार्केटिंग मध्ये जाधव सरांचा आता इनिशिएटिव्ह चांगला आहे ह्याच्यामध्ये. बोर्गे माझा साहेब रोज बरं, तो नाही, काय झालं, मी काल त्यांच्या गावा शेजारून आलो पण मला आमच्या जाता धुऱ्यावरून तुम्ही वापस गेले. नाही, अच्छा मला अच्छा. जाता आलं नाही. माफ करा सर, मी माफी मागतो. पण काय झालं, शेड्यूल असे होते सर, ठरलेलं होतं, काय करता आलं नाही. नक्कीच आवर्जून जाधव साहेब तुम्हाला खास भेटायला आहे तुम्ही. क्या बात. लक्षात घ्या. हा बोर्गे साहेब तुमच्या मी आश्वासनावर भरोसा ठेवत नाही. बोर्गे साहेब तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार साहेब, मी पाटणचा आहे प्रॉपर. हा, हा. तर आता तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही तर आपल्याच भागातले आहे. तर आपली शेती डोंगर उताराची आहे आणि तुकडपट्टी जास्त आहे. तर हा. शेतीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या इकडे खूप इम्पॉर्टंट आहे. हॅलो. हा, हा, येतो म्हणजे आवाज. हा. डोंगर उताराची शेती आहे ना. हा, डोंगर उताराची शेती आहे. आता माझा 7-12 बघितलं ना, तर ते 7-12 वरती 22 ठिकाणी शेती आहे. म्हणजे इथे 4 गुंठे, तिथं 2 गुंठे. तर मी काकडे साहेबांना सातारला येऊन भेटलो होतो की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे शेतीच्या बांधापर्यंत पाणी कसं नेता येईल. हा. तर याच्यासाठी काय करता येईल, म्हणजे आता ग्रॅव्हिटीनं पाणी पाईपलाईन डिस्ट्रीब्युटर नेटवर्क करता येईल. म्हणजे मी काकडे साहेबांना दाखवलं तसं प्लॅन वगैरे. ओके ओके ओके. तर याच्यासाठी Irrigation मधला आपल्याला काय विषय. हा, इरिगेशन मधला विषय आहे. हा. बरोबर. मग तो तर आता इरिगेशन मधले एक एक्सपर्ट व्यक्ती आपण पुढच्या वेळी बोलवणार आहे. हा इरिगेशन हा संधारण हा जो विषय आहे तो त्यामध्ये ते संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित देतील. तरी सुद्धा पर्सनल लेवलला वैभव माने सरांशी तुम्ही हा, मी मी कॉन्टॅक्ट करेन. उत्पादन जसं स्ट्रॉबेरी तुमच्या भागामध्ये सरांच्याकडून फोन नंबर घेईन. स्ट्रॉबेरीचं उत्पादन तुम्ही करू शकता उताराच्या भागामध्ये आणि त्यातनं तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. हे निमित्ताने आजच्या या मीटिंग मधला महत्वाचा विषय मला लक्षात आला. ते त्या हो, दृष्टीने सरांशी तुम्ही संपर्क करू शकता. हा, चालेल चालेल, कॉन्टॅक्ट करेन मी. हम्म. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? ओमकार सावंत वगैरे, कारण बऱ्यापैकी तुमची नेहमी उपस्थिती असते. विजय आडे सर, काय आपला प्रश्न आहे का? नाही सर, नाही, प्रश्न कोणताच नाही. व्हेरी गुड. पण म्हणजे आपण प्रक्रियेमध्ये आहात ना उद्योजक होण्याच्या? ऑलरेडी हो आहात? सर, यस यस. हो सर, यस यस. येस, व्हेरी गुड. तर आज या ठिकाणी आपण सर्व शेतकरी मित्रबंधू उपस्थित राहिला. शेती उद्योजकता, व्यापार, व्यावसायिक मानसिकता विकसित करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण बांधील आहोत त्या विचारांशी. आणि हा विषय एक प्रकारची पुढची भविष्यातली एक क्रांतीची नांदीच आहे असं समजायला काही हरकत नाही. कारण का आता इथून पुढच्या काळामध्ये व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता आपणच शेतकऱ्याच्या मुलांनी व्यापारी होणं गरजेचं आहे. अशा वेळेस वैभव माने सरांसारखं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे की त्यांनी प्रत्यक्ष वैयक्तिक प्रॅक्टिकली ज्या काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्या त्यांनी योग्य पद्धतीने आपल्याला सांगितले. सहज साध्या भाषेत समजेल अशा पद्धतीने एका शेतकऱ्याच्या मुलांना म्हणजे मैत्रित्वाच्या नात्यातून झालेली ही इंटरॅक्शन आहे. हे यामध्ये असं वाटलं नाही की कुणीतरी सांगतंय आणि आपण ऐकतोय. आपणच वैयक्तिक लाईफ जगतोय अशा पद्धतीचं वास्तविक ज्ञान त्यांनी या ठिकाणी शेअर केलं. त्यांचा अनुभव अतिशय चांगला आहे. इथून पुढच्या काळात सुद्धा त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळत राहील.
अत्यंत फायदेशीर असं राहील. तर मी पुनश्च एकदा आपण सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि वैभव माने सरांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाचा फायदा हा इथून पुढच्या काळामध्ये आपण 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या की इस्रायल आणि आपल्यामध्ये एवढा फरक आहे की आपल्या आहे तिकडे पाणी हवामान इतकं चांगलं आहे, तर आपल्याला आता उत्पादन तयार करून त्या क्वालिटीचं उत्पादन घेऊन ते आपल्याला जागतिक बाजारपेठेमध्ये विक्री व्यवस्थापनासाठी सक्षम व्हायचे, तयार राहायचे. तर त्यासाठीच आईग्राम तंत्रज्ञानचं माध्यम आपण त्यासाठीच आता खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात कार्यरत करीत आहोत आणि यामध्ये तुमच्या सर्वांचं योगदान खूप महत्वाचं आहे. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला पुनश्च एकदा आपले सर्वांचे आभार मानतो. वैभव माने सर, आपण आवर्जून आपण वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनपूर्वक आपलं या ठिकाणी आभार मानतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण अशीच एकत्र राहून प्रगती करूयात. आज बरेच चांगले लागले तुम्ही सर्वांनी. संस्थेचा पुनश्च एक नंबर मी मला वाटतं तुम्हाला लिंक आली त्याच्यामध्ये आहे, तर प्रत्येकाने मला व्हॉट्सअपवर हाय करा जे नवीन आहेत त्यांनी, म्हणजे आपण एक असा एक ग्रुप असा ऍक्टिव्ह ग्रुप तयार करतो की ज्यात 100% कमिटमेंट करायची की उद्योग उभा करायचा म्हणजे करायचाच आहे आणि या वर्षात प्रत्येकाचा टर्नओव्हर त्याप्रमाणे वाढला पाहिजे अशा पद्धतीने आपण प्रयत्न करूया. तर सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि आजची मीटिंग आपण या ठिकाणीच संपवतोय आणि इथून पुढच्या काळात मीटिंग संपतेय परंतु आपलं कार्य हे असंच अबाधित राहणार आहे आणि पुढच्या पिढीसाठी एक चांगला माइलस्टोन उभा करूया हेच या निमित्ताने सांगावंसं वाटतं. धन्यवाद.